सो अशा पद्धतीने अनऑफिशियल पर्यंत होतो आता. पण तुम्हाला आठवतंय का बघा, की आपण अनऑफिशियल पर्यंत होतो, ऑनलाईन होतो आणि ऑनलाईन पण प्रोडक्ट विकत होतो. बरोबर. तो ऑनलाईन ई-कॉमर्स मध्ये ऑलरेडी एंटर केलं होतं. राईट. मग प्रिंट माय टीचा जन्म कधी झाला आणि कसा झाला आणि तो कधी घेतलं होतं, सुरू केलं होतं, डोक्यात कसं आलं किंवा काय? आता काय झालं, की एकदा अनऑफिशियल क्लोथिंग रिलॉन्च केलं आम्ही आणि रिलॉन्च केल्यानंतर आम्ही असं ठरवलं, की आता आपण एक ह्याच्यामध्ये भरपूर पैसे लावून व्यवस्थित प्रॉपर मार्केटिंग करून आपण हे करायचं. त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट बरोबर. करायचा. मग आम्ही ठरवलं, की आमचं ₹50,000 बजेट होतं, की ₹50,000 आपण Facebookवरती ॲड चालवायची ओके. आणि त्या ॲडमधून रेव्हेन्यू जनरेट करायचा आणि सायकल सुरू करायची. ₹50,000 आम्ही टाकले Facebookमध्ये ॲड जनरेशन पण ॲड चालू झाल्या आणि रेव्हेन्यू पण जनरेट व्हायला लागला. आम्हाला ऑलमोस्ट अराउंड 2x वगैरे रिटर्न्स मिळत होते. 2x, 2.5, 3x पर्यंत मिळत होते. 3 टाइम्स. पण नंतर हे 1 महिना चाललं, 2 महिना चाललं आणि नंतर एक पॉइंट असा आला, की पैसे सगळे संपले. ओके. म्हणजे कंप्लीटली पैसे संपले. म्हणजे म्हणजे पैसे संपले. बिझनेस मधला जो भांडवल होतं, तो राईट. क्रॅशच संपला, Right. कॅश क्रंच आली. कॅश क्रंच आला पूर्ण, की वेंडर्सना पैसे द्यायचे आहेत, ऑर्डर्स तर पाठवले आहेत, एवढं रेव्हेन्यू तर जनरेट केलेलं आहे. मग क्रेडिट पैसे गेले कुठे? पैसे गेले कुठं? मग परत ह्याच्यावरती रिथिंकिंग म्हणा rethinking किंवा केलं किंवा मग अनालिसिस. पैसे नसले की तुम्ही फक्त एकच करू शकता, विचार की काय चुकलं आपलं. मग त्या ह्याच्यामध्ये गेलो की काय चुकलं नेमकं. त्यावेळी मला एक गोष्ट कळाली, त्याला म्हणतात कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. येस, तुमच्यासाठी पण नवीन आहे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, CAC. आता आपण ते पण बघायचं की व्हॉट इज दिस, कारण ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्ही सुद्धा ई-कॉमर्स मध्ये येणार आहे, ऑनलाईन मध्ये येणार आहे, तर आता समजून घेऊया काय झालं, ते कसं होतं, काय विषय होता. आता बेसिकली आम्ही 3x रेव्हेन्यू तर जनरेट करत होतो आणि रेव्हेन्यू येत होता, ऑर्डर्स जात होत्या आणि कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे बेसिकली ज्यांना व्ह्युअरसाठी मी सांगतो, की एखाद्या कस्टमरला जेव्हा आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो आणि त्याला Facebookवरून आपल्या वेबसाईटवरती आणतो आणि तो काहीतरी एक पर्चेस करतो आणि तो चेकआउट करतो. तर त्याला तिथून Facebookवरून वेबसाईटवरती आणून जे ट्रान्झॅक्शन करायला लावायची जी प्रोसेस आहे, त्याला जे कॉस्ट लागते, त्याला म्हणायचं एक कस्टमर ॲक्वायर करायची कॉस्ट. तर फॉर एक्झाम्पल आता आमच्या केसमध्ये काय झालं, की आम्हाला कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जवळपास ₹400-500 पडत होती. ओके. पण हे आम्हाला माहीतच नव्हतं, की असं पण असतं. असं आम्ही पण फक्त असतं. बोलत होतो, की 3x रेव्हेन्यू येतोय. आमच्याकडे कॅश किती येते ते Right. फक्त बघतोय. राईट. कॅश येत होती. परत रिटर्न्स रेट ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन बिझनेसमध्ये जाता, त्यावेळी ऑनलाईन बिझनेस प्रत्येक कॉइनला 2 बाजू असतात. ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्ही जाताय म्हणजे ऑनलाईन बिझनेसला चालू झालं, की रिटर्न्स हा येणारच त्याच्यासोबत. ओके. प्रोडक्ट Product return. रिटर्न्स येतात Yes. कस्टमर कडून. कस्टमरकडून. तर हा एक पार्टच आहे ऑनलाईन ई-कॉमर्सचा. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही, की मी ऑनलाईन चालू करणार आणि मला रिटर्न्स नको आहेत. 20% हा ॲव्हरेज रिटर्न रेट आहे आज मार्केटमध्ये ई-कॉमर्स. आणि म्हणजे तो तुम्ही कॅल्क्युलेट केला पाहिजे पाहिजे. तुमच्या प्रॉफिट्स मध्ये. राईट. प्रॉफिट्समध्ये कॅल्क्युलेट केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ॲक्विजिशन कॉस्ट जास्त झाल्यामुळे म्हणजे ₹500 मला एखाद्या कस्टमरला आणायला लागतोय आणि तो ₹400-500चा टी शर्ट घेतोय आणि त्यातून ऍक्च्युअली तुम्हाला 100-150 का 200 रुपये भेटतायत. भेटतायत. तर तर 20% रिटर्न्स असं सगळं पकडलं तर सगळे पैसे मायनस मध्ये ऍक्च्युली ते मध्ये ऍक्च्युअली आणि अशा ह्या ह्याच्यामध्ये भरपूर जवळपास 2-3 लाख रुपये अरे बापरे. त्यावेळी. आणि मग त्यावेळी भरपूर प्रेशर आलेलं, की आता काय करायचं किंवा कसं यातून हे करायचं. आणि कारण की मी घरी पण पैसे आधी मागून झालेले माझे. आता अजून किती मागणार. राईट. ते म्हणणार की तू करायला लागलायस काय? हा, म्हणजे पैसेच जर आम्ही देतोय तर तो बिझनेस काय करायला लागलास बिझनेस. मग असा प्रश्न झाला. मग मी म्हणलं आता ऑप्शन नाही आपल्याकडे काय. आणि ज्यावेळी आपल्याकडे काय ऑप्शन असतो ना, त्यावेळी आपलं जे डोकं आहे ना, ते सगळ्यात जास्त काम करायला सुरुवात करते आणि ते मग त्यावेळी विचार करायला सुरुवात करते की काय करायचं वगैरे. आणि अजून ह्यामध्येच हे 2 लाखाच्या 3 लाखाच्या ह्याच्यामध्येच डेस्परेशन मध्ये अजून 2-3 मूव्ह अशा घेतल्या की ज्याच्यामुळे अजून 1-1.5 लाख रुपये. अरे बापरे. हे झालं. म्हणजे रॉंग डिसिजन. कारण की सडनली घेतलेलं. पैसे नाही आहेत, पैसे काय पण करून आपल्याला पाहिजे तसं द्यायचं. क्विक ऍक्शन्स घेतले. हा, की लगेच काहीतरी करून मग स्टॉल हे कर. पण पूर्ण थ्रूआउट विचार न करता लगेच पैसे मिळतील म्हणून स्टॉल आम्ही एक्झिबिशन मध्ये मग तिथं जवळपास ₹15,000 स्टॉलचा रेंट होता. मग तिथं 2 दिवस होते. 2 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी आमचा काहीच रेव्हेन्यू नाही आणि आम्हाला माहित पण नाही की स्टॉल मध्ये कसं असते. लोक सगळे लाईट वगैरे काय काय घेऊन आलेले. आम्ही आपला डायरेक्ट आलो. आम्ही आपलं आलेलो सगळं सामान घेऊन. कारण आमचे प्रोडक्ट ढीगभर.
म्हणजे तिथे कन्फ्युजन झालं. असं म्हणजे मार्क ब्रँडिंग करण्यासाठी काहीच आणलं नव्हतं. काहीच आणलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी आमचं सगळं लाईट पासून सुरुवात. मग येस. असं सगळं भरपूर झालं. त्यानंतर पण आम्ही काही पण करून म्हणलं कसं तरी रेव्हेन्यू करायचा. मग आम्ही पॅम्पलेट्स छापले एका दिवसात, स्टॉल नंबर टाकला त्यावर, ऑफर्स सगळ्या टाकल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं बाहेर दरवाजात थांबलो. जे येतील त्यांना आम्ही ते असं वाटत बसलो, की आमचा स्टॉल नंबर हा आहे, एकदम भारी टी-शर्ट्स आहेत, तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल वगैरे असं ओके. आम्ही हे केलं. त्यातनं थोडाफार रेव्हेन्यू जनरेट बट झाला. इट वॉज अ लॉस मेकिंग बरोबर. पूर्ण जस्ट प्रोसेस. जस्ट फॉर सॅटिस्फॅक्शन म्हणायला काही हरकत नाही. सॅटिस्फॅक्शन ऍक्च्युली म्हणा किंवा तो एक डेस्परेशन होता, की पैसे पाहिजेत आपल्याला द्यायचे आहेत. पण त्या चुकीच्या ह्याच्यामध्ये अजून पैसे मायनस झाले. मायनस झाले. येस. मग एवढं सगळं झाल्यानंतर मग मी परत डोक्याला मग मी म्हणलं, की शांत होऊया जरासं आता आपण. काहीतरी करायलाच रिथिंकिंग पाहिजे. रिथिंकिंग प्रोसेसमध्ये गेलं. रिथिंकिंग प्रोसेसमध्ये गेलो मी. म्हटलं सगळं स्टॉप करूया, सगळे एक्सपेन्सेस बंद करूया. मग अनऑफिशियल क्लोथिंग थोड्या वेळासाठी मी होल्डवर स्टॉप केलं. स्टॉप केलं. मग मी विचार करायला लागलो आणि ऑर्डर्स कस्टम ऑर्डर्स चालूच होत्या. कस्टम ऑर्डर्सनी तुला वाचवलं असं म्हणायला काही हरकत नाही. काही हरकत कारण तो पॅरलली तर मला ऍक्च्युली रिअलाइज झालं, की ही जी कस्टम इंडस्ट्री आहे ही ऍक्च्युली सस्टेनेबल आहे. ही मला ऍक्च्युली पैसे देते मिळवून. आणि पुढे ग्रोथ पण होतीये. पुढे ग्रोथ ऑलरेडी झालेली. तसं बघायला गेलं ना ऑन पेपर तर कस्टम बिझनेसची माझी ग्रोथ ऑलमोस्ट 10 to 15-20% इयर ऑन इयर होती. बरोबर. मग फक्त तू अडकला होता इकडे. इकडे माझं लक्ष सगळं इकडेच होतं. इकडे मी बघतच नव्हतो. ओके. नंतर मग मी डिसाईड केलं, की हे चांगलं आहे. मग म्हटलं ह्याला अजून आपण व्यवस्थित करूया. येस. मग मी म्हटलं नाव काय द्यायचं. तर आधी प्रिंट माय टी ते क्राऊड फंडिंगचं होतं ना. हा, 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 हा. डोमेन पण होतं आणि ते नाव पण होतं. मग म्हटलं हे नाव चांगलं आहे. प्रिंट माय टी. माझा टी-शर्ट बरोबर बरोबर. नावात एकदम सिंपल आहे Simple आणि आहे. एकदम हे होतं. म्हटलं हेच नाव देऊया. मग त्याला परत पूर्ण रिब्रँडिंग केलं प्रिंट माय टीला. मग कस्टम टी-शर्ट्स फॉर युअर टीम, बिझनेस अँड इव्हेंट्स. त्याचा टॅगलाईन होता, की प्रिंट माय टी कस्टम टी-शर्ट्स फॉर युअर टीम, बिझनेस अँड इव्हेंट्स. सिंपल. तुमचे काय पण कस्टम टी-शर्ट असतील ते आम्ही करून देणार. ओके. असं ती प्रिंट प्रिंट माय टी सुरुवात झाली. आता प्रिंट माय टी पर्यंत आपण आलो. याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, की याच्यामध्ये मला एक दिसतंय ते, की प्रॉब्लेम्स आले. ब्रँड स्टॉप केले. प्रोडक्ट स्टॉप केले. तुम्ही पण समजून घ्या. सुप्रीतच्या लाईफमध्ये सुद्धा डाउनफॉल झाले. डिसिजन्स सगळेच बरोबर नाही आहेत आजपर्यंतचे. बरेच डिसिजन चुकलेत. पण त्यातून एक गोष्ट तुम्हाला दिसते की बघा, कोर इंडस्ट्री किंवा कोर प्रोडक्ट जो सुप्रीतनं सिलेक्ट केला होता, तो सोडलेला नाहीये. त्याच्यामध्ये त्यानं कस्टम प्रिंटिंगचं काम करत राहिला. ब्रँड्स 3 डेव्हलप केले वेगवेगळे. ठीक आहे. म्हणजे तो त्याच प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे टी शर्ट हा त्याच्या आयुष्यातनं अविभाज्य घटक झाला होता बिझनेसमध्ये आणि तो बाहेर गेलेला नाही आहे. सो आपला पण हाच प्रॉब्लेम होतोय. आपण काय करतो, फेल्युअर आलं त्या बिझनेसमध्ये, त्या प्रोडक्टमध्ये, तर आपण डायरेक्ट इंडस्ट्री चेंज करतो. सो या ठिकाणी आपल्याला थोडंसं एक शिकायला भेटते, की डायरेक्ट इंडस्ट्री चेंज करण्यापेक्षा हां, त्या इंडस्ट्रीमध्ये जर फ्युचर स्कोप नसेल आणि जर तुम्हाला दिसत असेल, जस्ट लाईक आज जर तुम्ही म्हटलं, की नाही आम्ही कॉइन बॉक्स तयार करणार आणि 100 कॉइन बॉक्स आमच्या एरियामध्ये बसवणार आहे. तर हे रॉंगच, इट इज डिफिकल्ट. तर असं असेल, फ्युचर स्कोप नसेल, इंडस्ट्री संपत असेल, तर तुम्ही डेफिनेटली डिसिजन घ्यायला पाहिजे. पण जर स्कोप आहे, पण आत्ताच्या फेल्युअरमुळे जर तुम्ही प्रोडक्ट चेंज करत असाल, प्रोडक्ट चेंज करा, पण इंडस्ट्री चेंज करा. इंडस्ट्री चेंज केली, की जे तुम्ही नॉलेज, एक्सपिरियन्स घेतलेला आहे, हा पूर्ण झिरो होणार. करेक्ट. थोडंफार राहील, की बिझनेस मधला प्रॉफिट, लॉस, शेअरिंग, वेंडर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वगैरे हे समजेल. बरोबर. पण जो स्पेसिफिक नॉलेज जे घेतलेला आहे अबाउट दॅट प्रोडक्ट, करेक्ट. हे आणि जो बिहेवियर, कस्टमर बिहेवियर अबाउट दॅट प्रोडक्ट राईट. जे तुम्ही शिकलेलं आहे, ते त्या ठिकाणी कुठेतरी त्याचा बरोबर. लॉस होऊ शकतो. बरोबर. सो हा एक लॉस होऊ द्यायचा. राईट. तुला काय म्हणायचं याच्या मला बाबतीत? एक गोष्ट काय सांगायचं आहे, की ज्यावेळी एखादा बिझनेस चालू करताय, आता तू पण भरपूर बिझनेसेस केलेले हो, आहेत, हो. की ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, कोणताही बिझनेस चालू करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की सक्सेस तुम्हाला मिळणार का नाही ह्याची काही गॅरंटी नाही. फेल तुम्ही होणार ह्याची 100% गॅरंटी आहे. कशात ना कशात तरी तुम्ही फेल होणारच. हा. हे ज्यावेळी तुम्ही माइंडसेट घेऊन चालता ना, त्यावेळी खरं सांगायचं म्हणलं तर ज्यावेळी मी ई कॉमर्स मध्ये आलो, माझ्या आजूबाजूला सांगायला कोण होते, युट्यूब वरती एवढा कॉन्टेंट पण नव्हता, की तो बघून तू Right, एक्झिक्यूट करशील. right. कोण इंटरव्ह्यूज वगैरे एकदम रेअरली विनी बन्सल, सचिन बन्सल जे फ्लिपकार्टचे इंटरव्ह्यूज वगैरे, मला ऍटलीस्ट त्यांच्याकडून आपल्याला काय समजतंय ई कॉमर्स बद्दल ते तरी एकदम रेअर व्हिडिओज होते. तर मग मेन सांगायचा मुद्दा असा आहे, की आज तसं नाही राहिलेलं.
ओके. आज आपण सगळं शिकून करू शकतो. म्हणजे सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत. सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत. आणि Yes. दुसरी गोष्ट म्हणजे काय होते, आता अनऑफिशियल क्लोथिंग फेल झालं तर ते त्या बिझनेसचं फेल्युअर आहे रादर देन माझं फेल्युअर. येस. दॅट इज नॉट माय फेल्युअर. त्यामुळं ते त्या बिझनेसचं फेल्युअर आहे. मी ते करत होतो आणि ते प्रोडक्ट किंवा ते जे काही सिस्टीम होती ती सिस्टीम फेल झाली. मी नव्हतो फेल झालो. मी फेल झालो नाही. हा. मी त्यातनं शिकलो. हा. माझ्या चुका झाल्या. माझ्या चुकांच्यामुळे ते फेल झालं. म्हणजे प्रोडक्ट फेल झालं रादर देन की मी फेल झालो. येस. हे नेहमी लक्षात ठेवायचं की फेल तुम्ही होणारच. त्या फेल्युअर मध्ये तुम्ही शिकलं पाहिजे. ओके. आणि आता स्पेसिफिकली ते ह्याच्याबद्दल सांगतो की फेल्युअरचा किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला कसा उपयोग होतो. की आता रिसेंटलीच लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन झाल्यामुळे कस्टम प्रिंटची ऑर्डर आली. एका कॉलेजच्या इव्हेंटची ऑर्डर होती आणि त्यांनी सांगितलेलं की आम्हाला 35-40 टी शर्ट पाहिजे, पण आमचे व्हॉलेंटियर्स थ्रू आउट इंडिया आहेत आणि ते त्यांना तिथं डिलिव्हर करायचे तुम्हाला. ओके. माझ्याकडे गेल्या 6 वर्षात ई कॉमर्सचं एवढं माझ्याकडे नॉलेज आहे, लॉजिस्टिक्स आणि हे माझ्यासाठी ते काहीच डिफिकल्ट नव्हतं. माझ्यासाठी ते 34 डिफरंट ऑर्डर्स माझ्या ब्रेन मध्ये लगेच कॅल्क्युलेशन झाल्या. मी म्हणलं मी हे करू शकतोय. आता इथं माझं स्पेसिफिक नॉलेज महत्वाचं येते. ई कॉमर्स प्लस प्रिंटिंग, कस्टम प्रिंटिंग, हे जे माझ्याकडे स्पेसिफिक नॉलेज आहे ना, ते मला एक एज देते. म्हणजे एक क्विक डिसिजन घेण्यासाठी त्याचा मदत झाली. एक्झिक्युशन कसं करायचं. एक ट्रेडिशनल स्क्रीन प्रिंटर काय करतोय की तो टी शर्ट आणून द्या, मी तुम्हाला प्रिंट करून देतो. आता हे टी शर्ट सगळ्यांचे वेगवेगळ्या 40 ठिकाणी पाठवायचे हे त्याला परत लॉजिस्टिकचा मेन पार्ट याच्यामध्ये होता आणि लॉजिस्टिकचा मेन पार्ट तो त्या प्रिंटर वाल्याला घ्यायचा नसतोय. तर तो म्हणतोय मला नकोच आहे ते. त्याला अवघड वाटतं ना हे एवढं. आणि आपण भारतात नव्हे परदेशात सुद्धा कुठेही डिलिव्हर करू शकतोय. हे त्या आधीच्या कामामधनं तुला आलेला एक्सपिरियन्स होता. त्यामुळे तू क्विक डिसिजन घेऊ शकला. राईट. तर मग ते फेलियर प्रिंट माहितीचं जे होतं किंवा जे एवढे मी वर्ष घालवले हे खरोखर घालवले का? त्यातनं ते केलं नसतं तर आज हे लॉजिस्टिक्स आणि ई कॉमर्स आणि कसे पार्सल्स मूव्ह होतात आणि कसं ही सिस्टम काम कसे करते हे तुला कळालंच नसतं. स्टीव्ह जॉब्स एक कोट आहे की तुम्ही ना ज्यावेळी हे डॉट्स जे आहेत हे तुम्ही पुढे कधी कनेक्ट नाही करू शकत, हे तुम्ही नेहमी मागच कनेक्ट करू शकता. तो असं म्हणतोय की माझ्यासोबत असं का झालं हे आता आपण नाही म्हणू शकत. हे जेव्हा तुम्ही पुढे जाणार आणि पाठीमागे डॉट्स कनेक्ट करणार तर ते डॉट्स कनेक्ट होतात. तुम्ही फक्त पेशन्सली कीप मुव्हिंग. ओके. सो भरपूर वेळा असं वाटायचं की आपण क्विट करूया किंवा असं एकदम हे व्हायचं. पण मी नेहमी मोटिवेशनल कोट्स वगैरे सर्च करायचे ज्यावेळी पण असं अँक्शियस किंवा डिप्रेस्ड असं फील व्हायचं किंवा असं वाटायचं आजूबाजूच्या लोकांचं व्हायला लागलंय आणि माझं होत नाही, बरोबर करायला लागलोय का की काय चुकीचं करायला लागलोय की होणार का नाही माझं, असं सेल्फ डाऊट यायचाच. मी कोट वाचायचो ना तर एक कोट कन्सिस्टंटली कॉन्स्टंट होता सगळ्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे की नेव्हर क्विट. मला आज जाऊन कळते की ते नेव्हर क्विट का म्हणत होते. एकच म्हणायचो की एवढी सगळी जण म्हणतात नेव्हर क्विट म्हणजे याच्यामध्ये काहीतरी असणार आहे. म्हणजे जे काय असेल सर्कमस्टन्स, जे काय सिच्युएशन असेल फेस करत जायचं, क्विट नाही करायचं. आणि ते मला आता कळतंय की ऑटोमॅटिकली तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या असतात, त्यातलं एवढं सगळं नॉलेज तुम्हाला येतंय आणि ते ऑटोमॅटिकली सगळं ते जिक्सॉ पझल असतं ना पूर्ण ते हळूहळू सॉल्व्ह होत जात. 8-9 वर्षानंतर ते पूर्ण असं म्हणजे एवढे पॅचेस तयार झालेले असतात. फक्त एक मधला राहिला असतं. ते ज्यावेळी एकदम होतं ना की एकदम मोठी पिक्चर क्लिअर होतं. एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते नॉलेजमध्ये. फ्युचर नॉलेज एक्झिक्युशन किंवा मोठ्या लेवलचा बिझनेस करण्यासाठी तुम्ही रेडी होताय. आता या ठिकाणी आपण कोट्स वरती आलो होतो तर मला एक म्हणजे आपल्या सगळ्याच लोकांना जे आता आपण म्हटलं की फ्रस्ट्रेशन येतंय, क्विट करायची इच्छा होतीये, मला असं वाटतं की हा प्रसंग अगदी तो जॉब करू दे किंवा बिझनेस करू दे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येतो. मेल असू दे, फिमेल असू दे, यंग असू दे किंवा ओल्डर एज असू दे. तर मला या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा अशा सिच्युएशन्स आल्या क्विट करण्याच्या किंवा हे, तर पहिला आम्हाला आतापर्यंतच्या जर्नीमध्ये सगळ्यात बॅड फेल्युअर कुठलं होतं माझं, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यालाच एक कनेक्टेड क्वेश्चन आहे, तो म्हणजे असा की जेव्हा जेव्हा असं लो फील होतंय, डीप डाऊन फेल्युअर्स येतात लाईफमध्ये, तेव्हा इमिडिएटली किंवा त्या प्रोसेसमध्ये रिकव्हर करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी व्हॉट आर द टूल्स यू आर युझिंग? काय टूल्स आहेत
ती लोक आहेत किंवा काय प्रोडक्ट आहेत किंवा काय सिस्टम आहे, काय प्रोसेस आहे किंवा काय आहे असं की ज्याचा वापर करून स्वतःला रिफ्रेश आणि रिगेन करण्याचा प्रयत्न करतोय. सो 2 गोष्टी आता आपल्याला पाहिजेल आहेत. फॉलोड बाय कनेक्टेड टू पहिल्यांदा व्हॉट इज युअर बिगेस्ट फेल्युअर हं. आत्ताच्या लाईफमधलं हं. आणि ऑब्व्हियसली फेल्युअर क्विट आल्यानंतर जी काही परिस्थिती असते त्यातून बरोबर. बाहेर करण्यासाठी काय वापरते म्हणजे जे टूल्स कदाचित आपले व्ह्युअर्स सुद्धा वापरू शकतात. बरोबर. बेसिकली बिगेस्ट फेलियर तर मी सांगितलं ज्यावेळी मला अनऑफिशियल क्लोथिंग शटडाउन करायला लागलं त्यावेळी दॅट वॉज द बिगेस्ट फेलियर मी ओके. असं सांगेन. सो पैसे काय झालं त्यावेळी म्हणजे काय लॉसेस? त्यावेळी लॉसेस म्हणजे काय मार्केटिंग मध्ये भरपूर पैसे घातले आम्ही. ते Okay. कॅल्क्युलेशन इकॉनॉमिक्स वर्कआउट नाही झालं आणि ओव्हरऑल जे कॅल्क्युलेशनचं हे होतं दॅट वॉज निगेटिव्ह 3-4 लाख रुपीज. ओके. आणि मग डेस्परेशन मध्ये येऊन सगळ्या गोष्टी केल्या. मग त्याच्यानंतर हे जे प्रिंट माहिती होतं ना, मग त्यावेळी भरपूर लो फील व्हायचं आणि आपल्याला असं वाटतंय पण की आपण करू शकणार आम्हाला नाही. त्याच लो फील मधलं जाणून घ्यायचंय की बाबा काय आहे? म्हणजे त्या लो फील मध्ये गेल्यानंतर काय झालं किंवा खूप सारं होतात लोकांच्या गोष्टी की लोक कधी-कधी फॅमिलीजला बाहेर सोडून देतात. म्हणजे त्यांच्याशी कनेक्टेड राहत नाहीत. माझ्या बाबतीत झालेली गोष्ट मी सांगतो की मी पूर्ण माझ्या सगळ्या फ्रेंड्स पासून दूर गेलो होतो. हम्म. असं आपण स्वतःला असं मी एकदम एकदम shell स्वतःला आयसोलेट केलं होतं. करेक्ट. फॉर सम डेज मी पूर्ण आयसोलेट होतो माझ्या फॅमिलीपासून, माझ्या फ्रेंड सर्कलपासून, सगळ्यांच्या पासून. कारण मला ते त्या लेव्हलला हर्ट झालं होतं. बरोबर. सो ते मला विचारायचं की म्हणजे फेल्युअर म्हणजे ठीक आहे बोलण्यासाठी फेल्युअर पण त्यावेळीची सिच्युएशन काय होती की बाबा काय म्हणजे रेंट कसे भागवत होतास किंवा ऑफिसेसचे रेंट कसे करत होतास मग पैसे कॅश क्रंच आली तर मग मित्र जवळ राहिले का गेले फॅमिली मेंबर्स रिलेटिव्ह काय म्हणजे कसं होतं ते सगळं ते सगळ्यात महत्वाचं आहे की एकदम म्हणजे मला अजून आठवतंय की ना एक दिवशी मी एक टेडेक्सचा व्हिडिओ कुठला तरी मी बघत होतो. ओके टॉक शो टेडेक्स का जोश टॉक दोन्हीपैकी ओके. एक काहीतरी होतं. मला आठवत नाही एक्झॅक्टली. मग त्यामध्ये सिमिलर असंच सिच्युएशन होती. भरपूर प्रॉब्लेम्स होते. एवढे पैसे द्यायचे आहेत आपल्याला 4-5 लाख रुपये आणि रेव्हेन्यू तेवढा नाही आहे. प्लस ओव्हरहेड्स आहेत, रेंट द्यायचं ऑफिसचा वगैरे. तर मग बेसिकली सगळ्यात पहिला तर मी एक डिसिजन घेतला की ऑफिस सोडायचं. ओके म्हणजे मी एका ठिकाणी जिथं ऑफिस होतं ना, मी म्हटलं सगळे ओव्हरहेड्स कमी करूया. ओके म्हणून मी ऑफिस सोडलं, सगळं मूव्ह केलं घरामध्ये. ओके प्रिंट मायटीचं. ओके सगळं घरामध्ये खूप त्यावेळी पण वाईट वाटलं असेल त्यावेळी कारण पण खूप आपण वाईट. ड्रीम ऑफिस सुरू सोडायचं, केलेलं yes, yes. एवढं सगळं चालू केलेलं, एवढं सगळं हे करायला खूप वाईट वाटलं. आणि एक दिवशी मी बसलेलो असं टेडेक्सचा व्हिडिओ बघत आणि तो तेच सांगत होता त्याचं स्ट्रगल आणि हे. आणि अचानक ना मी असं बसलोय आणि अचानक माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि मला एकदम जोरात रडायला आलं. हां. मी रडायला लागलो मग. मग तिथं फ्रेंड्स वगैरे होते की नाही, मी आणि फक्त बायको होती माझी. अच्छा त्यावेळी ऑलरेडी Yes. म्हणजे लग्न मॅरिड झालं. होत म्हणजे खूप रिस्पॉन्सिबिलिटी असणार हो. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी हो. एक्सपेन्स तरी माझ्या वाईफमुळे मला भरपूर सपोर्ट मिळाला. कारण की तिचं आमच्या दोघांचं ठरलेलं होतं की Okay. तू तुझ्या जॉबच्या सॅलरी मधून घर चालवायचं आणि माझे जे बिझनेसचे पैसे आहेत ते रिइन्व्हेस्ट करायचे अनलेस अँटिल वी मेक इट बिग. येस मग ते झालं. मग मला एकदम असं रडायला झालं त्या दिवशी. मी भयानक एकदम रडायला लागलो हा. की काय माहिती मला कळत नव्हतं नाही की काय बरोबर झालंय. नाही बरोबर पण मे बी तो एक आउटबर्स्ट आला म्हणजे मी एवढे दिवस की एवढं सगळं होतंय सोबत माझ्या हा. आणि ते असं आतमध्ये ठेवलेलं कोणाला सांगणार ना. सांगू एंटरप्रेनर कोणालाही सांगू शकत सांगू नाही शकत नाही. मी स्टार्टिंगला पण म्हणलं की एंटरप्रेनर नेहमी आलं नसतं कारण की कसं आहे जे माझ्यासोबतचे मित्र वगैरे होते त्यांचे जॉब सगळे 25,000 रुपये 30,000 सेटल होते ते आणि ते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स त्यांना त्यांचे क्रेडिट कार्डचे बिल्स द्यायचे आहेत सगळ्या गोष्टी. त्यावेळी मला ऍक्च्युली एक गोष्ट रिअलाइज झाली की ह्यामध्ये तुम्ही फक्त तुम्ही एकटाच तुमची स्वतःची मदत करू शकताय दुसरे कोणीही तुमची मदत नाही करू शकत. आणि किती जरी झालं शेवटी आणि प्रॉब्लेम्स क्रिएट पण स्वतः मीच केलेले आहेत. येस सगळ्यात पहिला थोडंफार असं जसं हे म्हणलं ना की एकटा राहिलो त्यानंतर मी बाहेरच गेलो नाही फ्रेंड सोबत एवढं जास्त कॉन्टॅक्ट नाही काय नाही कंटिन्युअस एकच विचार एवढे पैसे द्यायचे आहेत कसे द्यायचे फोन्स येतात लोकांचे की बिल द्यायचे आहेत वगैरे. मग असं जवळपास एक 15-20-25 दिवस गेले. त्यानंतर मग ते टेडेक्सचा तो व्हिडिओ बघितला की त्यामध्ये पण तो तेच सांगत होता की माझं असं असं झालेलं एवढे पैसे मला द्यायचे होते आणि त्यातनं मग त्याने कसं तरी करून हे केलं. त्या दिवशी मला रडायला आलं रडलो मी पूर्ण आणि त्या दिवशी रात्री झोपतानाच मी ठरवलं की सुप्रीत हे प्रॉब्लेम्स तुझे आहेत आणि तुलाच सोडवायला पाहिजे कोणीही येऊन हे मदत तुला करू शकणार नाही तुलाच सोडवायचे.
मग मी त्यावेळी ठरवलं की आता आपल्याला सगळ्यात पहिला एक्सपेन्सेस सगळे कमी केले. झिरो डाऊन सगळं रेंट वगैरे जो माझा जात होता ऑफिसचा, बरोबर, तो बरोबर. सगळा पूर्ण बंद केला. स्वतः करायच्या ऐवजी म्हणलं आपण आउटसोर्स करूया आणि घरातून मग मी काम करायला सुरुवात केली. मग ऑर्डर्स वगैरे माझ्याकडे होते बऱ्यापैकी प्रिंट मायडीचे क्लायंट्स वगैरे होते. मला बरोबर. चांगलं एक्झिस्टिंग क्लायंट बेस Existing client होताच. होते, बऱ्यापैकी एक रेव्हेन्यू येत होता. फक्त प्रॉब्लेम हाच होता की मी पैसे आलेले सगळे अनऑफिशियल मध्ये टाकत होतो. त्यामुळे तो माझ्याकडे कधी पैसे राहिलेच नाही. राहिलेच नाहीत. बरोबर. तरी माझं एक चुकलं. हां. मग तिथून मी सुरुवात केली ना, तिथून मग मी ठरवलं की नाही आता आपल्याला काही पण करून हा प्रॉब्लेम सॉल्व्हच करायचा. बरोबर. मग ते सॉल्व्ह करत हळूहळू सगळे पैसे रि तिथून आणले. बरोबर. मग आणि त्यावेळी सपोर्ट केला हा कस्टम Yes. प्रिंटिंगनेस. कस्टम प्रिंटिंगने सपोर्ट Business केला. आता ह्याच्यानंतर पण सांगतो. ह्याच्यानंतर हे सगळं होऊन गेलं जरा परत मग लेवलवरती आलेलं आणि तोपर्यंत 2020 आला. हां. आणि परत म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन. आता लॉकडाऊनकडे येण्याच्या आधी आपला तो जो एक फॉलोड बाय क्वेश्चन होता, हां, राइट. की तो बिगेस्ट फेल्युअर होता. बिगेस्ट फेल्युअर. याचा अर्थ असा नाही की तोच होता. राइट. आधीमध्ये पण फेल्युअर चालले. भरपूर. तर मला व्ह्युअर्सना हे आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे, की असे काही टूल्स आहेत का, की जे तू रेग्युलरली वापरतोयस? तुला असं जेव्हा डाऊन फील होते, त्यावेळी स्वतःला रिकव्हर करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी, राइट. आधीमध्ये असू दे किंवा फेल्युअरच्या वेळी असू दे, की जेव्हा तुला असं लोनली फील होते, स्टक फील होते, किंवा काही समजत नाहीये, सुचत नाहीये, राइट. त्यावेळी काय हे कोणत्या गोष्टी वापरतोस? मी नॉर्मली सगळ्यात मेन म्हणजे तर मेडिटेशन. येस, पहिला आहे मेडिटेशन. सो मी दररोज 10 मिनिटं तरी मेडिटेशन करतोय. मिनिमम. येस. 10 मिनिटं मेडिटेशन करतोय आणि पहिला आहे मेडिटेशन आणि दुसरा आहे वॉक. वॉक विथ सेल्फ की समबडी? नाही, वॉक विथ सेल्फ. येस, वॉक विथ सेल्फ. सो पहिला आहे मेडिटेशन आणि दुसरा आहे वॉक विथ Walk. सेल्फ. आणि मला वाटतं दोन्हीही जे हे आहेत, म्हणजे ऑप्शन्स आहेत, हे दोन्हीही स्वतःच्या रिलेटेड आहेत. सो इथे असं म्हणायला काही हरकत नाही की एंटरप्रिनरशिप ही जर्नी इंटरनल वर्ल्ड मधली आहे, एक्सटर्नल वर्ल्ड मधली नाहीये. नाही. सो इंटरनल वर्ल्डला व्यवस्थित ठेवा, डेव्हलप करा, टेक केअर ऑफ युअर इंटरनल वर्ल्ड, Right. असं म्हणायला काही हरकत त्याच्यामध्ये नाही. मग पुढे काय केलं, अजून काय करत होतास, किंवा ते करत असताना तुला काय रिलॅक्स मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघायचो मी, इंटरव्ह्यूज बघायचो सक्सेसफुल लोकांचे. ते लॉंग लास्टिंग राहतं का मोटिवेशनल व्हिडिओज? आज आमची मुलं रोज युट्यूबला तेच बघतायत, मोटिवेशनच बघतायत, ते कसं आहे माहितीये का, ज्यावेळी तुम्ही रॉक बॉटमला असताना तेव्हा बघितले पाहिजेत. कसं आहे, मोटिवेट तुम्ही कधी होताय ज्यावेळी तुम्हाला काहीतरी चेंज करायचं तुमच्या आयुष्यात. तुम्हाला माहित असते की बाबा हे चुकलंय माझ्या आयुष्यामध्ये आणि मला हे काय पण करून चेंज करायचं आहे. तर टेक्निकली ते मोटिवेशन तुमच्या आतमध्ये आधीपासूनच असतंय. ते फक्त एक तुम्हाला व्हिडिओ किंवा एखादा त्या व्हिडिओमध्ये एखादं वाक्य क्लिक करते, ते तुम्हाला क्लिक करते आणि ते मेन डिफरन्स क्रिएट करते. आणि Okay. किंवा एखादा पॅच, जे जिक्सॉ पझलचं मी म्हणलं ना, एखादा पॅच त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला एखादा असं काहीतरी कळतंय की ते पूर्ण तुमचा पिक्चर क्लिअर करतोय. असं आहे ज्यामुळे ते मी मोस्टली करायचो, अजून सुद्धा मी करतोय. एवढे पण आणि हे करत राहिलाच हे पाहिजे. करत राहिलाच पाहिजे, कारण की कसं आहे, दुनिया बदलते बरोबर, आणि शिकणं काही संपत नाही कधी. बरोबर. मग अजून रिसोर्सेस काय, लर्निंगसाठी रिसोर्सेस? कारण बिझनेस करत असताना फक्त प्रॅक्टिकली बिझनेस करत असताना शिकला की अजून काही म्हणजे केलं का, की नाही, अजून जे लोकांनी करायला पाहिजे? म्हणजे बरेच लोक काय करतात, काम करायला लागले की कामच करत बसतात आणि त्यांना फ्युचर स्कोप दिसत नाही. का दिसत नाही? कारण त्यांनी कधी सेल्फ एज्युकेशन वरती कामच केलेलं नसतं. मग बरोबर. त्यासाठी काय केलं? नाही, सगळ्यात एंटरप्रेन्योरशिप मध्ये सगळ्यात मेन आहे म्हणजे एक तर तुम्ही ग्राउंड वर्क तरी केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही कन्स्टंटली काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. तुमच्या फील्ड मध्ये असू दे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते त्याबद्दल. कोर्सेस असतात वेगवेगळे, ऑनलाईन कोर्सेस तुम्ही बाय करू शकता, ते तुम्ही बघू शकता, कारण की त्यामध्ये ट्रिमेंडस नॉलेज असतं. बुक्स वाचू शकता तुम्ही वेगवेगळे, कारण की एखाद्या माणसाच्या आयुष्याचं लर्निंग जे असते त्या कोर्समध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये 100-200 पानामध्ये तुम्हाला ते पूर्ण एक्सपिरियन्स तो घेता येतो. रादर देन तुमचं आयुष्य घालण्यामध्ये त्याच चुका करण्याच्या त्याने केल्या तर तुम्ही 100-200 पानांमध्ये म्हणजे ₹200 पुस्तक मध्ये तुम्ही त्या सगळ्या चुका शिकू शकता, रादर देन स्पेंडिंग लॅक्स ऑफ रुपीज ऑन द सेम. येस, येस. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वाचलं पाहिजे, रिडिंग पाहिजे, नवीन गोष्टी, नवीन कोर्सेस केले पाहिजेत, कंटिन्युअस स्वतःला अपडेटेड ठेवलं पाहिजे. येस. तर या ठिकाणी आपल्याला समजतंय की मला सर्व काही येते किंवा मला सर्व काही समजलंय या माइंडसेटमध्ये राहण्यापेक्षा एका विद्यार्थी दशेत राहतच जर आपण पूर्ण आयुष्य जगलो तर नक्कीच आपण या समाजातून काहीतरी वेगळं घेऊ
आणि ते आपण आपल्या स्वतःमध्ये सुद्धा आचरणात आणून तेच आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होईल. बरोबर. सो सेल्फ ग्रोथ झालीच पाहिजे आणि सेल्फ ग्रोथ झाली तर आपोआपच तुमच्या आउटर वर्ल्डची पण डेव्हलपमेंट होतेच. करेक्ट. सो इनर वर्ल्डमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे हे दिसतंय आपल्याला सुप्रीतच्या जर्नीवरून आणि आउटर वर्ल्डमध्ये सुद्धा काम करत असताना सेल्फ एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. करेक्ट. सो या ठिकाणी अजून एक एरिया जो मला दिसतोय तो म्हणजे काय की देर आर 2 टाइप्स ऑफ मोटिवेशन्स की इनर मोटिवेशन आणि आउटर मोटिवेशन. बरोबर. इनर मोटिवेशन जे सुप्रीतकडे होतं ते म्हणजे काय की बाबा मला कसल्याही परिस्थितीमध्ये टी शर्ट इंडस्ट्रीमध्ये एक ब्रँड क्रिएट करायचा आहे आणि एक रिव्हॉल्युशन आणायचं आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. हा त्याचा एक बर्निंग पॉइंट आहे, जो उद्देश आहे, पर्पज आहे म्हणायला काय हरकत नाही आणि तोच त्याला इनर मोटिवेशन देतो. एकदम लो डीप स्टेजमध्ये तो आहे इनर मोटिवेशन. करेक्ट. आणि एक्सटर्नल मोटिवेशनसाठी मग तो मोटिवेशनचे व्हिडिओज असतील किंवा बाहेरच्या लोकांचे टॉक्स असतील याचा वापर करतोय. पण हे दोन्ही पण हवेत. बरोबर. ज्यावेळी फक्त तुम्ही एक्सटर्नली, आज मला माहिती आहे की तुम्ही सगळे युट्यूबवर बसताय आणि युट्यूबवर नेटफ्लिक्सवरती खूप सारे मोटिवेशनचे व्हिडिओज पाहताय, पण कंटिन्युअसली सिरीज बाय सिरीज फक्त तुम्ही बिझनेसच्या सिरीज बघत चाललाय, एंटरप्रिनरच्या सिरीज बघत चाललाय, पण ऍक्च्युअली एज्युकेशन तुम्ही करत नाहीये. आणि ते का होत नाहीये? कारण इंटरनली तुमचा पर्पजच फायनल नाही आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं. करेक्ट. करेक्ट. म्हणजे तो पहिला फायनल करायला पाहिजे. Yes. So या ठिकाणी हे आपल्याला समजलं इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे आतलं मोटिवेशन आणि बाहेरचं मोटिवेशन. आतल्या मोटिवेशनसाठी पर्पज, बिगर मिशन, बरोबर. व्हिजन आणि ते स्वतःच्या मरणापेक्षा किंवा स्वतःच्या आयुष्यापेक्षा बरोबर. मोठं असलं मोठं पाहिजे. पाहिजे. आणि अजून एक ह्याच्यावरती मला ऍड करायचं आहे की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट चालू करतो, आता माझ्यासाठी मोटिवेशन किंवा माझं पर्पज काय होतं की ज्यावेळी मी ई कॉमर्स मला समजलं की असं इंटरनेटवरून मी एखादा प्रोडक्ट मागवू शकतो आणि तो येतोय, मी असं काही स्वतः बनवू शकतो का? हा माझा सगळ्यात मेन म्हणजे इंडस्ट्रीमध्ये इनोव्हेशन मी करू शकतो शकतो का? किंवा करण्याची माझी हे आहे म्हणजे हा. पहिल्यापासून एक इच्छा होती Right. आणि ते करत Right. म्हणजे मी असं काहीतरी बिझनेस बिल्ड करू शकतो का? की मला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं की मी हे करू शकतो आणि मला आतून वाटत होतं की मी हे करू शकतोच. तो शोध कायम चालूच होता. आणि त्याबद्दल मी पॅशनेट होतो एकदम, कारण की जर तुमच्याकडे पॅशनेट तुम्ही नसाल तर तुम्ही कारण की एकदम हार्ड आहे ही जर्नी, एकदम डिफिकल्ट आहे. एवढं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी फेस करायला लागणार, एवढे स्ट्रगल्स आणि एवढं स्ट्रेस. आणि जर तुमच्याकडे पॅशन नसेल, जर तुम्ही पैशासाठी करत असाल तर पहिले 3-4 वर्ष तर तुम्हाला पैसे मिळतच नाही. आणि पैसे जर का तुमचं मोटिवेशन असेल तर तुम्ही याच्यातच क्विट करणार. तर तुम्ही जॉब करावा, तिथेही तुम्हाला हायर सॅलरी मिळू शकते, असं काही नाहीये. माझं एकच होतं की हे मी करू शकतो का? पैसे मिळतील नाही म्हणजे केलं तर पैसे मिळणारच आहे, मला माहिती आहे. बाय प्रोडक्ट आहे पैसे, तर बरोबर ते मी करू शकतो का? ऍज अ इंडिव्हिज्युअल माझं पर्सनल स्वतःला चॅलेंज असं होतं की हे मी करू शकतो का? मला असं नेहमी वाटायचं की मी एकदम हुशार आहे. मी खरोखर हुशार आहे का हे मला स्वतःला प्रूव्ह करायचं, टेस्ट करून बघायचं. आणि ते टेस्टच करत होतो. आणि हुशार आहे का नाही हे आता कसं आहे, जोपर्यंत आपण इम्प्लिमेंट करणार नाही, हे हुशार आहे की नाही हे किंवा तुम्ही सक्सेसफुल आहे की नाही हे तुमच्या रिझल्ट वरूनच लक्षात येतं. राईट. आणि रिझल्ट येण्यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. सो तर Patience. या पेशन्स, परसिस्टन्स आणि पॅशन, पॅशन, ह्या 3 गोष्टी आहेत. सो ट्रिपल पी खूप महत्वाचं आहे. राईट. पहिल्यांदा असलं पाहिजे, जिथे काम करताय त्याचं पॅशन असलं पाहिजे. ते काम करत असताना तुम्ही परसिस्टंटली काम केलं पाहिजे. तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत, पहिला तुम्ही 1 वर्ष देणार, 2 वर्ष देणार, रिझल्ट मिळणार नाहीत. पण नंतर तुम्हाला रिझल्ट मिळायला लागणार फक्त. आणि ते रिझल्ट मिळणार या होपचं तुम्हाला पेशन्स पाहिजेत. येस. सो आता आपण बघितलं की कशा पद्धतीनं सुप्रीतने डाऊन फॉल्स जेव्हा आले किंवा डीप फेल्युअर्स आले तेव्हा कशा पद्धतीने रिकव्हर केलं किंवा स्वतःला रिकव्हर कसा करत असतो हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही बिझनेसमॅनला तू प्रॉफिट्स किती कमवतो हे विचारण्यापेक्षा त्याला हे विचारा की तू फेल्युअर मध्ये गेल्यानंतर त्या फेल्युअर मधून बाहेर कसं पडलास. आज ही जी जर्नी आहे ती जर तुम्हाला समजली तर नक्कीच ती तुम्हाला कुठेतरी फायद्याची ठरू शकते. आणि आज तुम्ही सुप्रीतकडून तेच जाणून घेतले की फेल्युअर त्याच्या देखील आयुष्यामध्ये आले आणि त्यानं कसे ओव्हरकम केले आणि रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा तो स्वतःला अपडेटेड कसं ठेवतो. सो 2-3 गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या होत्या. एक तर विद्यार्थी दशेत राहा आणि नेहमी शिकत राहा. इनोव्हेशन करण्याकडे फोकस द्या आणि इंटरनल वर्ल्डमध्ये पीसफुल आणि स्ट्रॉंग बनण्यासाठी पर्पज फायनल करा आणि त्या पर्पजसाठी रात्रंदिवस एक करून काम करण्याचा प्रयत्न करा. मनी हे मोटिवेशन ठेवू नका. मनी इज द बाय प्रोडक्ट. बिझनेस मोठा बिझनेसमध्ये रिव्हॉल्युशन आणण्यासाठी काम करा किंवा बिझनेस टर्नओव्हर मोठा करण्यासाठी फोकस करा.
राईट. मनी तुम्ही मोटिवेशन जास्तीत ठेवणं, जास्त लोकांना कसं रोजगार मॅक्सिमम देऊ शकता. सर्व्हिसेस देऊ शकता, राईट. आणि रोजगार देऊ शकता. दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट क्रिएट एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतात. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तिकडे पण आपण येणार आहे. सो आता आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या या जर्नी मधल्या. तो सोर्सेस पण बघितले की रिसोर्सेस आपण वापरले पाहिजेत. राईट. मग ते बुक्स असतील, आजचे रिसोर्सेस बघायला गेलं तर तुम्ही पॉडकास्ट म्हणजे ऑडिओज ऐकू शकता मुलांच्या, लोकांचे, सक्सेसफुल लोकांचे, त्यांच्या जर्नीज, बरोबर. त्यांचे व्हिडिओज बघू शकता युट्यूबच्या वरून. ऑनलाईन ट्रेनिंग्स घरी बसून आज तुम्ही खेड्यामध्ये जरी असाल तरी US मधल्या एंटरप्रेन्योर कडून किंवा सक्सेसफुल मोठ्या मोठ्या एंटरप्रेन्योर कमी कॉस्टमध्ये शिकू शकता राईट. आणि ती तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्वतःवरती केलीच पाहिजे. राईट. आणि पेड कोर्सेस घेऊन शिका, स्वतःचे बुक्स विकत घेऊन वाचा. माझं खूप सजेशन आहे जे मी फॉलो करतोय की मी फ्री कोर्सेसवरती जास्त फोकस करत नाही, पेड कोर्सेसवरती करतोय. कारण जेव्हा मी इन्व्हेस्ट करतोय माझ्या स्वतःवरती तेव्हाच मी त्या गोष्टीमध्ये सिरियस होतोय आणि बरोबर. ते नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतोय. फ्री असेल तर कधीही नॉलेज घेत नाही आपण. राईट. सो सिम्पली इन्व्हेस्ट ऑन युअर सेल्फ, सेल्फ लर्निंग. आता एक छोटासा मुद्दा राहिलेला तो मी तुला विचारला नाही, तो म्हणजे आतापर्यंत आपण जे काही डिस्कशन केलं या जर्नीमध्ये हे स्वतःच्या रिलेटेड होतं, म्हणजे सेल्फ फेल्युअर, सक्सेस, एफर्ट्स. पण याच्यामध्ये कुठे टीम आली नाही का कधी, किंवा कधी टीम बिल्ड करण्याचा विचार आला नाही का, किंवा टीम बिल्ड झाली नाही का, करायला लागली नाही, किंवा कसं काय का टीम वर ह्याच्यामध्ये काय नव्हतंच का या नाही, जर्नी? आता आता कसं आहे, आता ऍक्च्युली जर बघायला गेलं ओव्हरऑल जर्नी ह्या 8 वर्षाची, तर ह्या 8 वर्षात किती लोक आले आणि किती लोक सोडून गेले हे पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कसं झालं हे सगळं. आले, भरपूर लोक होते माझ्यासोबत आणि इनिशियली टीम 1-2 वर्क वर्ष. याविषयी काय म्हणणं आहे टीम वर्क ॲज अ बिझनेसमॅन टू म्हणून? बी फ्रँक ना, मी अजून टीम तशी बिल्ड नाही केली. ओके. आता जे माझ्याकडे आहेत ते सगळे एक्सटर्नल लोक आहेत ज्यांच्यासोबत मी काम करतो. ओके. आता मी ऍक्च्युअली टीम दॅट इज नॉट युअर इंटरनल कोअर टीम, पण ती पण एक टीमच ती पण आहे. एक जसं की team तुमचे आहे. वेंडर्स वगैरे फायनल आहेत सगळे, ती पण एक टीमच आहे, राईट. फक्त ती व्हर्च्युअल आहे. करेक्ट. हा करेक्ट. हा. पण इंटरनल टीम कधी बिल्ड नाही इंटरनल केली. टीम्स मध्ये मी बिल्ड केल्या, पण कसं झालं की मलाच क्लॅरिटी नव्हती की नेमकं काय आहे, ओके किंवा ओके एक टीम बिल्ड करायचं म्हणजे नेमकं काय असतंय, किंवा एखाद्या एम्प्लॉईला कसं हे हँडल करायचं हँडल असते. करायला पाहिजे, किंवा हे सिस्टम्स असतील, प्रोसेसेस असतील, ह्या माझ्यासाठीच मला स्वतःच्याच क्लॅरिटी नव्हती त्यावेळी. किंवा माझ्या स्वतःच मी जे काय एक्सपेन्सेस आहेत ते बेअर करू शकत नाही Yes. कंपनीचे, तर एम्प्लॉईला एंटर करून राईट. तर मी त्याला कसं हे करेन. करेक्ट. पण तर टीम वर्क विषयी काय मत आहे, काय करायला टीम पाहिजे? पाहिजेच. अनलेस अंटिल यू हॅव अ टीम, हा. तुम्हाला काहीच तुम्ही काय करू शकत नाही. एकटा घोडा जास्त वेळ पळू नाही शकत. येस, तो हा एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या लोकांमध्ये थोडंफार, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, पण मराठी भाषिक लोकांना किंवा महाराष्ट्रीयन लोकांना कुठेतरी ही गोष्ट खंत आहे म्हणायला काय Right. हरकत नाहीये की आज आम्ही सुप्रीतनं पण खूप साऱ्या लोकांबरोबर काम केलंय, मल्टीनॅशनल कंपनीज बरोबर, मल्टीनॅशनल मधल्या वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर काम केलंय, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून हे दिसून येते की टीम वर्क आणि टीम बिल्डिंग हा जो सांघिक कार्य आपण जे म्हणतोय, हेच ऍक्च्युली कुठल्या पण विचाराला, थॉटला, प्रोसेसला किंवा एखाद्या आयडियाला एक्झिक्युशन मध्ये आणण्यासाठी टीमचाच हातास असतो. सो टीम ही आपल्याला लागणारच आहे. कधीही मी एकटाच शाणा आहे किंवा मी एकट्याच गोष्ट करू शकतोय असं तुम्ही कधीच विचार करू नका. नाही. आणि सर्व काही स्वतः करण्यापेक्षा 1,00,000 प्रॉफिट जर तुम्ही कमवत असाल तर त्यातले 40,000 50,000 तुम्ही घ्या आणि वरच्यासाठी एम्प्लॉई डेव्हलप करा, राईट. त्यांना त्या पद्धतीचं बिझनेस काम करायला द्या Correct. आणि ते त्यांना पण शेअर करा. बरोबर. सो दॅट इज ऑल्सो एक राईट. गोष्ट आहे. राईट. तर ती टीम बिल्ड तुम्ही करायलाच पाहिजे, करायलाच टीम वरती ट्रस्ट ठेवायलाच पाहिजे. Yes. येस, आणि टीम बिल्ड करण्यासाठी तुम्ही शिकलं पाहिजे. Yes. सो बी अ लीडर अँड क्रिएट मोर लीडर्स. Yes. जर कोण या व्हिडिओ मधलं इंटरेस्टेड असाल प्रिंट मायटी मध्ये काम करायसाठी, तर डेफिनेटली तुम्ही प्रिंट मायटीच्या करिअर सेक्शन मध्ये जाऊन अप्लाय करू शकता. आम्ही डेफिनेटली ऍक्च्युली आम्ही आता सध्या टीम बिल्ड करतोयच. तर जर तुम्ही कोण इच्छुक असाल तर वी वुड लव्ह की आम्ही तुम्हाला आमच्या टीम मध्ये घेऊ. आम्हाला पण आवडेल तुम्हाला आमच्या टीम मध्ये घ्यायला. येस, तर या ठिकाणी आपला टॉक शो आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप सारे तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकताय. ते कसं ते आम्ही तुम्हाला पुढे सांगेनच. पण त्याचबरोबर सुप्रीतचं जे प्रिंट मायटी हा जो ब्रँड आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे किंवा शेवटला तुम्ही जाऊन सुद्धा पाहू शकताय की त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्यासाठी, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी तुम्हाला आम्ही देणार आहे. सो आपण होतो टीम वर्क वरती, बरोबर. Correct. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये
स्टार्ट टू एंड जर आपण विचार केला की बरेच आपण सक्सेस आणि फेल्युअरचे आपण सगळ्यांचं हे केलेलं आहे. आज प्रिंट माय टी चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आपण एवढा रेव्हेन्यू जनरेट करतोय. प्रिंट माय टीचं रिलॉन्चिंग पण झालेलं आहे वेबसाईटचं. बरोबर. आज खूप चांगल्या पद्धतीनं वेबसाईट वर्क करतेय. ट्रॅफिक आपण आणतोय. या सगळ्या गोष्टी होत असताना मला असं विचारायचंय की जर करिअरच्या सुरुवातीच्या काळांमध्ये क्लॉक रिव्हर्स करून आपल्याला पास्टमध्ये जायचं एक संधी मिळाली. हं. अगदी इनिशियल स्टेजला जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये होतो हं. आणि डोक्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा थॉट आला एंटरप्रिनरशिपचा, त्यावेळची जी काही 1-2-3 वर्ष होती, जर ती मिळालं तिथे जाण्यासाठी, तरी कोणती एक गोष्ट बदलायला आवडेल? म्हणजे फास्टमध्ये जाऊन आता मी तुम्हाला सांगितलं की तुला फास्टमध्ये जायचं आहे. इथून हां, आता आपण बसलो हां, इथून टाईम fast मध्ये. मशीनमध्ये मी हां. तुला सांगितलं की तुला आता तुझ्या इंजिनिअरिंगचे जे टायमिंग होतं 10 वर्ष 2010-11 वाजता वेळचा हं. सेकंड इयरमध्ये जेव्हा तुला हे थॉट प्रोसेस आली, हं. तर त्या ठिकाणी जर तू गेलास, जस्ट एंटरप्रिनरशिपची जी स्टार्टअप होती, तेव्हा काय बदल करायला आवडतील? आता तर ते आपण बदल नाही करू नाही शकत. करू शकत. पण पण जर जायला मिळालं, हं. तर काय करू शकशील? कारण तेच गोष्ट आपल्या व्ह्यूअर्सना करायला पाहिजे त्यांच्या बरोबर, त्या एजमध्ये. बरोबर. तर बेसिकली मी जर का परत गेलो असतो ना, तर मी जेवढे पण ई-कॉमर्स आणि ऑनलाईन रिलेटेड गोष्टी आहेत, याच्यावरती रिसर्च केला असता सगळा. त्याला शिकलो असतो मी ते पहिला, की एक्झॅक्टली काय आहे ते, कसं आहे. एखाद्या कंपनीजमध्ये वगैरे कुणाला तरी मोठे जे मोठ्या लेव्हलवरती लोकं असतात, त्यांना मेल करून विचारलं असतं मी, की काय करायला पाहिजे? मला इंटरेस्ट आहे, कसं करायला पाहिजे? आणि मग मी एक्झिक्युशनला चालू केलं असतं, रादर दॅन की मी स्वतः पडून शिकणं याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा घालवण्यापेक्षा. मी पहिल्यांदाच थोडंफार प्रिपेअर करून दुसऱ्यांचा नॉलेजचा बेनिफिट घेऊन करेक्ट. सुरुवात करायला पाहिजे सुरुवात होती. करायला हवी. सो या ठिकाणी आपल्याला व्ह्युअर्सना पण हेच सांगायचं आहे, की जर तुम्ही सुरू करत असाल, तर ब्लाइंडली तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून किंवा दुसऱ्यांचे पैसे फंड रेज करून किंवा लोन मिळते म्हणून कुठलाही बिझनेस स्टार्ट करू नका. तुम्हाला प्रायर नॉलेज, बेसिक नॉलेज तर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. त्या इंडस्ट्रीमधले मेंटर्स भले ते व्हर्च्युअल असू देत किंवा फिजिकल असू देत, ते तुमच्याबरोबर असलेच पाहिजेत. येस. तुम्हाला त्याच्यातले रिसोर्सेस माहिती असले पाहिजेत. जस्ट लाइक जर आपला बिझनेस घेतला तर त्याच्यामध्ये लॉजिस्टिक मधले रिसोर्सेस माहिती पाहिजेत. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग मधले रिसोर्सेस माहिती पाहिजेत. राइट. वेंडर्स माहिती पाहिजेत. डीलर्स, डिस्ट्रिब्युटर्स माहिती पाहिजेत. तर हे कुठेतरी ह्या सगळ्याचा स्टडी तुम्ही प्रायर स्टेजमध्ये केला पाहिजे केला पाहिजे. आणि मग बिझनेस प्लॅन करून एक्झिक्युशनमध्ये उतरला पाहिजे. करेक्ट. सो ऑब्व्हियसली तुमच्याही लक्षात आलं असेल, की जे सुप्रीतला परत पाठीमागे जाऊन जे चेंज करायचं आहे, ते तुम्हाला आत्ता तुम्ही त्या स्टेजमध्ये आहे, तर ते चेंजेस तुम्हाला आत्ता तुम्ही करायचे आहेत. सो आपण आता तुमच्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. तुम्हाला नक्कीच समजलं असेल, की बाबा सुप्रीतकडे काय एक्सपिरियन्स आहे. 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. 3 ब्रँड्स वेगवेगळे रिब्रँडिंग करून आज प्रिंट माय ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये एवढ्या वरती घेऊन गेलेला आहे. तर आज तो एक्सपान्शन मोडमध्ये आहे ऑब्व्हियसली. आता प्रायमरी स्टेज जी असते ती संपलेली आहे आणि एक्सपोनेन्शियल ग्रोथ चालू आहे बिझनेसची आणि एक्सपान्शन मोडमध्ये आहे. आणि अशा एक्सपान्शन मोडमध्ये आपण तो एक्सपान्शन मोडमध्ये असताना कोरोना आला आणि कोरोनाला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. सो मी कोरोनाचा विषय याच्यासाठी घेतलाय, की आपल्या व्ह्युअर्सना हे जाणून घ्यायचंय, की एवढ्या पीक पॉइंटला तुम्ही होता. ऑनलाईन ई-कॉमर्समध्ये होता. लॉजिस्टिक सर्व्हिसेस वगैरे सगळं काम करत होतं. पण त्यामध्ये कोरोना आल्यानंतर मग बिझनेस परत डाऊन झाला, की मेंटेन झाला, चालला की नाही चालला? हे थोडंसं आपण शॉर्टमध्ये बघूया आणि मग लगेच पुढे जाऊया आपण. कारण आता कोरोनाचं सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे राइट. आणि बरेच एंटरप्रेन्योर्स कोरोना हा विषय खूपच सिरियसली घेऊन बसलेत. बरोबर. तर तुम्ही काय केलं? सिरियसली घेऊन फक्त डोक्याला हात लावून बसला, की काय पुढे काय झालं? कसं झालं? आता बेसिकली ज्यावेळी सगळं चालू होतं एकदम व्यवस्थित चालू होतं, रेव्हेन्यूज वगैरे बऱ्यापैकी आलेले आणि एकदम कोरोना आला आणि बेसिकली प्रिंट मायटी कस्टम अपॅरल्स मध्ये असते, त्यामुळे आमचं मोस्टली जे काय रेव्हेन्यू असतो तो इव्हेंट्स मधून, कंपनीजच्या जे बरोबर. काय कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात किंवा बरोबर. मॅरेथॉन्स असतील किंवा या सगळ्या गोष्टीतून येत होता. येत होता. आणि ज्यावेळी कोरोना आला, लॉकडाऊन झाल्यानंतर कंपनीज बंद झाल्या, सगळे इव्हेंट्स कॅन्सल झाले, त्यामुळे सगळे आमचे भरपूर ऑर्डर्स कॅन्सल झाल्या जे येणार होत्या. ओके. ऑलरेडी क्लोज असलेल्या ऑर्डर्स सगळ्या कॅन्सल कॅन्सल झाल्या झालं. आणि ऑलमोस्ट 50 फर्स्ट लॉकडाऊन मध्ये तर ऑलमोस्ट 100%च बंद बंदच होतं पूर्ण. 100% कम्प्लीट हे झालं. पण
त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी लॉकडाऊन होता ना, त्यावेळी मी जे काही गोष्टी शिकलेलो, डिझाईन्स म्हणा किंवा डिझाईन करणे किंवा काही अशा छोट्या-मोठ्या गोष्टी हे करणे, म्हणजे वेबसाईट बनवायला मला येत होती. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मी ॲक्चुअली त्या कोरोनामध्ये फ्रीलान्सिंगचे ऑर्डर्स वगैरे घेऊन किंवा असं काहीतरी करून थोडंफार सर्व्हायव्हल त्यामधनं झालं. झालं. ओके. कारण की रेव्हेन्यू तर पूर्ण इकडे बरोबर, बंदच होता. बंद होता. 1 वर्ष मी पुण्यातच होतो. ओके. मागच्या लॉकडाऊनला. ओके. फर्स्ट लॉकडाऊन. फर्स्ट लॉकडाऊनला. मग त्यावेळी मग आता परत चालू झालं बऱ्यापैकी. तरी सुद्धा रेव्हेन्यूज ऑलमोस्ट 50% डाऊनच होते कंपेअर्ड टू 2019. मग मी ठरवलं ह्या वर्षी जर परत लॉकडाऊन झालं तर सगळं सिस्टम कोलॅप्स होणं. बरोबर. म्हणून मग मी ठरवलं आणि मागच्या लॉकडाऊनमध्ये ना मी पूर्ण सिस्टम सगळी अशी बसवली होती की मला एका लॅपटॉपवरती आणि एका फोनवरती सगळं काम करता येईल. ओके. म्हणजे मागच्या लॉकडाऊन मध्ये तो एक फायदा झाला मला की एवढ्या वर्षात मी नुसतं करत होतो. हां. मागच्या लॉकडाऊन मध्ये ना एक असा निवांत वेळ मिळाला की काय कुणाचा फोन नाही का काय नाही फक्त विचार करायला वेळ मिळाला. सगळं मी विचार केला की काय आहे एक्झॅक्टली बिझनेस, कसं ह्याला अजून ऑटोमेट करता येईल. जेवढं जास्त ऑटोमेट करणार तेवढं जास्त इझी होणार. माझं ओके. टार्गेट हेच होतं की आपल्याला एका लॅपटॉप आणि एका फोनवरती करायचं. ओके. ते केलं त्यानंतर मग परत जानेवारी पर्यंत चालवलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत व्यवस्थित सिस्टम माझी सेट झालेली की एक लॅपटॉप आणि एका फोनवरती बिझनेस सुरू होता. पूर्ण बिझनेस मॅनेज करता बघा, मग या ठिकाणी आपण बघू शकतोय की एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये तुम्हाला ड्रास्टिकली चेंजेस सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये, लाईफमध्ये आणावे लागतील आणि तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये सुद्धा चेंज करावं लागेल. बऱ्याच लोकांचं असं असतं की सगळीच कामं मीच करणार, सगळीच कामं आम्हीच करणार फिजिकली आणि कुठलेही वेंडर्स, मॅन्युफॅक्चरर्स किंवा कुठल्या याच्यावरती आम्ही ट्रस्ट नाही ठेवणार. राईट. सो आज या ठिकाणी जर तुम्ही ट्रस्ट ठेवायला सुरुवात केली आणि तशा पद्धतीने व्हर्च्युअली टीम्स बिल्ड करायला गेले, कारण हे वर्ल्डच आहे व्हर्च्युअलचं आणि तुम्ही ते करून दाखवलं ऍक्च्युली आणि करून टेस्ट करून पण बघितलं स्वतः की हे एक्झिक्यूट होतंय की नाही. राईट. सो ऍक्च्युली याच्यामध्ये रिस्क असते, पण तरी सुद्धा ती तुम्ही रिस्क घेतली, कारण कशी सर्व्हिस मिळणार माहित नाही, एक्झिक्युशन कसं होणार माहित नाही, आपण कंट्रोलमध्ये नाहीये. बरोबर. पण आज सगळ्याच लोकांना, म्हणजे मॅन्युफॅक्चरर असू दे, सर्व्हिस प्रोव्हायडर्स असू देत, फ्रीलान्सर्स असू देत, सगळ्यांना आपल्या काम व्हर्च्युअली काम डिलिव्हर करण्याची आज सवय झालेली आहे बरोबर. आणि त्याचा तुम्ही फायदा घेतला. बरोबर. So हे तुम्हाला पण समजायचं आहे मित्रांनो. तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की कुठल्याही बिझनेसमध्ये जर आज तुम्ही एंटर करत असाल तर त्याचा आणि टेक्नॉलॉजीचा टच काय आहे का नाही आणि त्याची टेक्नॉलॉजिकल साईड जर तुम्ही समजून घेत नसाल आणि अजूनही ट्रेडिशनल बिझनेसवरती तुमचा विश्वास असेल तर कुठेतरी तुम्ही चूक करताय. बरोबर. हे या ठिकाणी आपण त्यांना सांगायला काहीच हरकत नाहीये. येस, येस, येस. सो तुम्हाला आणि हा बोल. मेन सांगायचं याच्यामध्ये काय की भरपूर एंटरप्रेन्योर्स असे आहेत की त्यांना असं वाटतंय की हे परत पहिल्यासारखं होणार. तर मला त्यांचा एक डाऊट हा गैरसमज हे गैरसमज करायचं आहे की परत पहिल्यासारखं होणार नाहीये. दुनिया बदललेली आहे, लोक बदललेली आहेत, लोकांच्या सवयी बदललेल्या आहेत आणि बिझनेस करायच्या पद्धती पण बदललेल्या आहेत. तर जी लोक फास्ट अपडेट करणार, अपग्रेड करणार, स्वतःचा बिझनेस ऑनलाईन घेऊन जाणार, त्यांचंच सर्व्हायव्हल निश्चित आहे. जर जे लोक रेजिस्ट करणार आणि जे लोक वाट बघणार परत पहिल्यासारखं होऊ दे आणि मी त्याच पद्धतीने माझ्या पद्धतीनेच करत राहणार, त्यांच्यासाठी आजच्या काळामध्ये जागा नाही आणि डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट आहे सिच्युएशन. मी नॉर्मली असं पण म्हणत असतो की जर तुम्ही ऑनलाईन नसाल तर तुम्ही ह्या पृथ्वी तलावरच नाहीये. एक्झिस्टच करत नाही. आम्ही सरळ सरळ असं मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगतोय, इफ युअर बिझनेस इज नॉट ऑन इंटरनेट युअर बिझनेस डज नॉट एक्झिस्ट. एक्झिस्टच करत नाहीये तुम्ही. बरोबर आहे एकदम. तर हा एक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. कदाचित आम्ही तुम्हाला अगदी तिखट भाषेमध्ये बोलतोय, पण हे सत्य कदाचित हे सत्य आहे आणि तुम्हाला बदलावं आज आम्ही तुम्हाला वॉर्न करतोय असं म्हणायला तरी सुद्धा काय हरकत नाही. कारण आम्हाला फ्युचर दिसतंय. तुम्हाला लवकरात लवकर टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड बिझनेसेस Right. करायला पाहिजेत आणि तुमचे बिझनेसेस ऑनलाईन घेऊन Online यायलाच आले पाहिजेत. आलेच पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला एक मेन्शन करायची आहे ती म्हणजे ग्रेट ॲथलीट म्हणजे आपला ब्रूस ली हम्म. याचा एक सेंटेन्स आहे की बी लाईक वॉटर. आणि एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये मोडेन पण वाकणार नाही हा जो एक आपल्या महाराष्ट्रीयन भाषेत किंवा मराठीमध्ये कोट चालतोय. पण मी तर असं म्हणेन की आज तुम्हाला योग्य वेळी वागता आलं पाहिजे. बरोबर. त्याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पाठीमागे घेता आलं पाहिजे त्या ठिकाणी घ्यायचं असतं. Right. नमतं घ्यायचं असतं त्यावेळी घ्यायचं असतं बिझनेसमॅनला. Right. आणि ज्या ठिकाणी खरोखर अग्रेसिव्ह व्हायचं असतं त्यावेळी व्हायचं असतं. तर हे दोन्ही गोष्टी असणं म्हणजे काय, तर बी लाईक अ वॉटर. पाणी कुठल्या पण भांड्यामध्ये टाका त्याचं शेप घेतं. Right. तसं तुम्ही
आज कोरोनाच्या आधीच्या प्रसंगात असला तर त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, राईट आणि कोरोना नंतरचं जे जग आहे बदललेलं, तुम्ही इकडे आला तर लगेच इकडच्या सारखं Right, व्हायला पाहिजे. सो right. बी लाईक अ वॉटर. जुन्या लोकांना पण रिक्वेस्ट आहे हात जोडून की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मेंटॅलिटीमध्ये चेंजेस करा. बरोबर आणि नवीन मुलांना तर मला हेच सांगायचं आहे की फक्त तुम्हाला ते जुन्या लोकांच्याकडून बिझनेसचे स्किल्स घ्या, पण नेचर आहे ना, जे नवीन इंडस्ट्रीला हवं असणारं नेचर तयार तेच. करा, बिल्ड करा तुमचं स्वतःचं. बरोबर असं वाटतंय का की हे सगळं पॉसिबल आहे, एका जन्मामध्ये तुम्ही एवढं फ्लेक्सिबल बनू शकता की एवढं सगळे चेंजेस करू शकताय? 21 दिवसामध्ये आज कोणताही बिझनेस ऑनलाईन जाऊ शकतो. 21 दिवस जास्तच म्हणलंय मी, 10-12 दिवसामध्ये पण करू शकतो. पण 21 दिवस इज ऑप्टिमम टाइम ज्याच्यामध्ये कोणत्याही कुठल्याही बिझनेसला बिझनेसला तुम्ही, आणि online 21 घेऊन जाऊ दिवसामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर पोहोचू शकताय. आरामात आरामात. सो अजून तुम्हाला काय हवंय? अजून कशाची वाट बघताय? इंटरनेट एक मला बोलायचं आहे, इंटरनेटमुळे आज हे जग ना एक छोटं खेड झालेलं आहे. येस. आणि आज मी एवढे 8 वर्ष पुण्यामध्ये राहिलो आणि मागच्या ह्या लॉकडाऊनला 2021 मी डिसिजन घेतला की आपण इकडे शिफ्ट व्हायचं आपल्या विलेज मध्ये. गावाकडे, आपल्या गावाकडे. तर माझी त्यावेळी एकच फिलॉसॉफी होती, एकच माझ्या डोक्यामध्ये विचार होता की आज इंटरनेटमुळे जग इतकं कनेक्टेड आहे की काय गाव आणि काय शहर. मी एकच आता ठरवलेलं आहे की लिव्ह लोकल आणि थिंक ग्लोबल. ग्लोबल. येस. तुम्ही इथं राहून कुठल्याही जगाच्या कुठल्याही कॉर्नर मध्ये बिझनेस करू शकता. हे म्हणजे बोलायसाठी नाही आहे फक्त, पण हे फॅक्ट आहे. फॅक्ट आहे. आणि आता फॅक्ट म्हणजे आता करतोय, करतोय. ऑलरेडी करतोय Right. म्हणून सांगतोय. Right. बिझनेसच तसा करतोय म्हणून Right. सांगतोय. राईट तर बघा की बऱ्याच वेळी तुम्हाला अशा गोष्टी म्हणत असता की तुम्ही आम्ही मेट्रो सिटीमध्ये पाहिजे होतो, तर आम्ही हा बिझनेस केला असता, तो बरोबर. बिझनेस केला असता. मेट्रो सिटीमध्ये तर कस्टमर खूप आहेत, तिथले कस्टमर खूप पैसे देतात, गावातली लोक पैसेच देत नाहीत, बरोबर. उधारी होतात. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही कारण सांगत असताय. तर ऍक्च्युली तुम्ही रॉंग प्लेसला बिझनेस करताय हे तुम्ही ऍक्सेप्ट नाही करत. करेक्ट. तुम्ही रिझन्स बाहेर दाखवताय, पण ऍक्च्युअली रिझन्स तुमच्या बिझनेसमध्ये आहेत, ते तुम्ही शोधले पाहिजेत. आणि जस्ट लाईक सुप्रीत म्हणतो तसं की थिंक लोकल आणि Live local, सॉरी think global. लिव्ह लोकल आणि थिंक ग्लोबल. तर तुम्ही सुद्धा जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचू शकता. आम्ही तर तुमच्या बरोबर असणारच आहे. तुम्ही आमच्याशी कधी कनेक्ट होऊ शकताय. तुम्हाला जगाशी कनेक्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहेच. आमचे प्लॅटफॉर्म त्यासाठीच काम करतायत. तुम्ही आमच्याशी सुद्धा कनेक्ट करू शकताय. आम्ही तुम्हाला ग्लोबली घेऊन जाऊ. नक्कीच. राईट. नक्की. Yes. डेफिनेटली. सो आपण या ठिकाणी बघितलं की ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये सुप्रीत कसा डिसिजन घेतला की मेट्रो सिटीमधून आज विलेजमध्ये आहे आणि विलेजमधून मेट्रो सिटीतल्या कस्टमर्सना सर्व्हिसेस देतोय आणि इंटरनॅशनल सुद्धा. आणि इंटरनॅशनल सुद्धा सर्व्हिसेस देतोय. आणि त्याचबरोबर त्याचे बिझनेस मधले एक्सपेन्सेस कुठले, ऑपरेशनल एक्सपेन्सेस त्याने कमी केले, बरोबर. काम आउटसोर्स करून ऑपरेशनल एक्सपेन्सेस कमी केले, पण त्यामुळे प्रॉफिट्स देखील वाढले. बरोबर. आणि ऑब्विसली ऑनलाईन मध्ये असल्यामुळे जगच पूर्ण आज बरोबर. कस्टमर बनलेला आहे. Right. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं येऊ शकता, जाऊ शकता. इट इज पॉसिबल. जर गावामध्ये बसून करत असेल तर तुम्ही सुद्धा गावामध्ये बसून, तुम्हाला काय लागणार आहे? इंटरनेट, कम्प्युटर आणि एक connection. इंटरनेट कनेक्शन, कम्प्युटर, आणि तुमच्याकडे ती थॉट प्रोसेस, Thought म्हणजे ते एक विचार असला पाहिजे Correct. की तुम्हाला तिथे एक पोहोचायचं आयडिया. आयडिया. सो खूप चांगल्या पद्धतीनं आज आपण डिस्कस केलं की कशी एक एंटरप्रिनरशिप जर्नी असते. सुप्रीतची जर्नी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आपण शिकण्याचा प्रयत्न केला. कारण सुप्रीतला या ठिकाणी तुम्हाला काहीतरी गोष्टी स्ट्रॅटेजी सांगायच्या होत्या, त्या सांगितलेल्या आहेत. त्या तुम्ही नोट डाऊन करून तर घेतल्याच असतील, पण त्या तुम्हाला आता एक्झिक्यूट देखील करायच्या आहेत. आणि तुम्हाला यातील कोणते पिन पॉइंट्स, मेजर पॉइंट्स कुठले तुम्हाला क्लिक झालेत, ते तुम्ही ज्या ठिकाणी असाल, फेसबुकवरती असाल, युट्यूबवरती असाल, कुठल्या मीडियमवरती तुम्ही हे पाहताय, त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता की यातले मेजर की पॉइंट्स तुम्हाला कोणते आवडले किंवा तुम्हाला कोणते क्लिक झाले, ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. Right. सुप्रीत, खरंच खूप मला आनंद होतोय की आज आपण इतकं चांगलं डिस्कशन केलं आणि खरंच याच्यामधून खूप चांगले आउटपुट्स आले. बरोबर. तर याचा नक्की फायदा तर त्यांना होणारच आहे, पण आज आपल्या दोघांना सुद्धा यातून बरीच एक एनर्जी सुद्धा भेटते आहे. काही गोष्टी क्लिक होत आहेत, काही नॉलेज येते, बरोबर. आणि आपला सुद्धा एक पॉडकास्ट होतोय, हा आपण एक्झिक्यूट करतोय, याचा सुद्धा आपल्याला एक आनंद भेटतोय याच्यातून. सो आता मला कुठे यायचं आहे की जर्नी झाली, सक्सेसला पोहोचलेलो आहे आपण आता. मग आता झालं का की म्हणजे ह्या ठिकाणी आल्यानंतर एंटरप्रिनरना आता निवांत बसून झोपायचं असतं की बाबा पुढे काय करायचं असतं, की या स्टेजला आल्यावर? नाही, आता बेसिकली माझा फिलॉसॉफी काय होती, ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी मी ठरवलेलं की ह्या गोष्टीला मी मिनिमम 10 वर्ष देणार.
ओके. हे लॉंग माझं लॉंग लॉंग टर्म टर्म. मी विजन. ज्यावेळी सुरुवात केलेली त्याच वेळी मी ठरवलं, कारण की मी ऐकलेलं भरपूर इंटरव्ह्यूज बघितलेले लोकांचे, जे पण सक्सेसफुल लोक ते म्हणजे आम्हाला 8 वर्ष लागायची, 9 वर्ष लागायची. मग जर मी एक्सपेक्ट केलं की मला 2-3 वर्षात व्हायला पाहिजे, तर इट इज रॉंग. मला आधीपासून कल्पना होती की या गोष्टीला वेळ हा लागणारच, आणि मी अशी काहीतरी गोष्ट करत होतो की जी वेगळी होती, जी कोणी केली पण केले नव्हती. ई पण नाही. कॉमर्स त्यावेळी एवढं हे नव्हतं. मग मी त्याच वेळी ठरवलं की ह्या गोष्टीला मी 10 वर्ष देणार. जर 10 वर्षात काही नाही झालं, तर मग मी जॉब करेन. ओके. हा माझा बेसिक मुद्दा होता. आणि ओव्हर द इयर्स मी एवढं शिकलो, एवढ्या गोष्टी एक्सपेरिमेंट केल्या, एवढं काय काय केलं. ई स्पोर्ट्स गेम इंडस्ट्रीमध्ये मी थोडं मागच्या लॉकडाऊनमध्ये काम काम केलं. केलं. आय फॉर इडली म्हणून आम्ही इडलीचा किऑस्क चालू केलेला. ओके. परत अशा छोट्या अशा छोट्या छोट्या-मोठ्या गोष्टी भरपूर करत सायमल्टेनियस मी असतोच, एक्सपेरिमेंट करत असतोच. हां, करत आलो. बरोबर. मग त्यातनं भरपूर काही-काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तर ह्या 10 वर्षात बेसिकली मी ठरवलेलं की आपल्याला जर सक्सेस मिळाला तर ठीक. आता 8वं वर्ष आहे आणि आय एम कॉन्फिडंट की ह्या 2 वर्षामध्ये आता 8 वर्षाचं आपण फुलफिल भरून करणार आहे इथून सगळं. पुढची एक्सपोनेन्शियल एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. आणि अंकुर वारिको म्हणून एक आहेत ह्याच्यावरती YouTubeवरती, ते nearby.com चे co-founder आहेत. तर त्यांनी एक गोष्ट सांगितलेली की एक्सपेरिमेंट इन युअर 20s अँड इम्प्लिमेंट इन युअर 30s. 30s. माझं 20s आता हा, संपलेलं संपलेलं आहे. आहे. एक्सपेरिमेंट मी जेवढं जेवढं करायचं कर- होतं सगळं केलेलं आहे. म्हणजे काही रिग्रेट नाही मला की काय राहिलं करायचं बरोबर. वगैरे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टीतून मला एक गोष्ट कळालेली की मला आता पुढची 10 वर्ष काय करायचं आहे ते. येस येस येस. म्हणजे आता मागच्या याच्यामध्ये आपण आपले गन्स प्रिपेअर केलेले आहेत, बरोबर. सगळे मशिनरीज प्रिपेअर केलेले आहेत. आता आपल्याला वॉरला ऍक्च्युअल वॉरला सुरू करायची आहे म्हणा, कारण कारण सगळं ट्रेनिंग झालेलं आहे, करेक्ट. स्ट्रॅटेजी सगळी फायनल झालेली आहे बरोबर. आणि आता फुल कॉन्फिडन्सनं एक्सपोनेन्शियल लेवलला पोहोचायचं. Potential ला हे करायचं. सो हे कधी थांबणार नाहीये. हे कधी थांबणारच नाही. म्हणजे 1 कोटी कमवले तर 2 कोटीचं टार्गेट असलं पाहिजे, हो. 2 कमवले तर 5चं असलं पाहिजे. बरोबर. ही ग्रोथ नेहमी असली पाहिजे आपल्या Growth ही लाईफमध्ये. नेहमीच असली पाहिजे. ग्रोथ थांबली तर तुम्ही थांबला असं म्हणायला काय हरकत Right. नाहीये. सो चेंज इज द हॅपीनेस. तसंच बिझनेसमध्ये ग्रोथ ही हॅपीनेस आहे. ज्या ठिकाणी बिझनेसमध्ये ग्रोथ नाहीये, तो बिझनेस फक्त एक हॉबी म्हणून राहतो. करेक्ट. तर तुम्हाला आता हे पण आयडेंटिफाय करायचं की आज तुम्ही जे करताय ती हॉबी आहे का बिझनेस आहे. करेक्ट. सो हे सुद्धा तुम्ही नक्की करणार आहे. आणि जर तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की मी माझी हॉबी फॉलो करतोय किंवा मी माझा बिझनेस करतोय. शेवटपुढे येत असताना मला आता असं विचारायचं आहे की आज आपण एक एंटरप्रेन्योर आहात, एक उद्योजक आहे. तो हे करत असताना आपलं समाजाप्रती काही देणं लागतंय का, किंवा आपण असायला पाहिजे का, किंवा तुझा समाजाकडे एक एंटरप्रेन्योर म्हणून, एक मनुष्य म्हणून तर असणारच आहे काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू, बरोबर. पण एक उद्योजक म्हणून समाजाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन काय आहे, किंवा समाजासाठी तुला काय करायचं आहे का, किंवा तू बघतोयस का, विचार करतोयस का, किंवा कसं? ज्यावेळी मी एक उद्योजक म्हणून स्वतःला म्हणतो, आणि ज्यावेळी एखादी कंपनी मोठी होते, किंवा मी असं नाही, किंवा कोणताही उद्योजक जेव्हा एखादी कंपनी सुरू करतो, त्या कंपनीला स्केल करायसाठी लोकही लागतात. बरोबर. आणि ज्यावेळी त्या लोकांचं घर चालतं, त्यावेळी टेक्निकली बघायला म्हटलं तर तो ऑटोमॅटिकली एक समाजसेवा काइंड ऑफ होतेच ती. बरोबर, अगदी बरोबर. कारण की जर का 4 लोक माझ्या कंपनीमध्ये काम करत असतील, तर टेक्निकली मी जे काय बनवलेलं आहे, किंवा जे काय इकोसिस्टम डेव्हलप केलेली आहे, त्याच्यामुळे 4 घरं चालतायत. तर हे जे फिलिंग आहे, किंवा हे जे एक सॅटिस्फॅक्शन असतं ना, दॅट इज मोर देन एनी अमाऊंट ऑफ मनी. बरोबर बरोबर. हे एक आहे. दुसरी गोष्ट समाजाबद्दल म्हणलं, हे बेसिकली तर आपण करतोय. आणि अजून मी असं काही त्याच्यावरती विचार केला नाही, कारण की आय एम स्टील फोकस्ड ऑन माय ओन कंपनी. जेवढी पण लोक सक्सेसफुल लोक आपण बघतोय, अनलेस अँड अंटिल यू आर सक्सेसफुल ॲट युअर ओन थिंग, अनलेस अँड अंटिल यू हेल्प युअर सेल्फ फर्स्ट, यू कॅनॉट हेल्प अदर्स. तर माझा अजून असं आहे की आय एम स्टील हेल्पिंग माय सेल्फ. येस. अँड ॲज वन्स आय एम डन विथ माय सेल्फ, आय विल डेफिनेटली. पण ह्या प्रोसेसमध्ये पण तू बऱ्याच लोकांना ऑलरेडी मदत करत आलेलेच आहेस, की जसं की आपण डिस्कशन करतोय, तर मला याची हेल्प होते. असं बऱ्याच एंटरप्रेन्योर्सना तू ऑलरेडी हेल्प करतोयस, बऱ्याच लोकांना, तू मुलांना हेल्प करतोयस नवीन एंटर करण्यासाठी, किंवा एक्झिस्टिंग लोकांना शेअरिंग करून हेल्प तर करतोयस. पण यामध्ये एक उद्योजक म्हणून आपला समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, की बाबा आपण खरोखरच त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे,
करणं म्हणजे करायला पाहिजे की करायला पाहिजे. करायला येस, पाहिजे आपलं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे टुवर्ड्स सोसायटी सोसायटी की की आपण केलं आपण पाहिजे किंवा त्यांच्यासाठी केलं पाहिजे. केलं पाहिजे. येस, असं नाहीये की बाबा तुम्ही पैसेच दिले पाहिजे, डोनेट केले पाहिजे येस, वगैरे, काही हा पण नाहीये. नाही. पण येस, ऍक्च्युअली जो तू पॉइंट घेतलास तोच महत्वाचा आहे की एंटरप्रिनरशिप जर्नीमध्ये तुम्ही काय यायला पाहिजे. तर कारण तुम्ही स्वतः कुठेतरी जॉब करताय आणि पैसे कमवताय, त्याच्यामध्ये शेअरिंग कमी आहे. करेक्ट, पण ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता आणि 4 लोकांना जॉब देता, तेव्हा ती 4 लोकांचे घर तुमच्याबरोबर सुद्धा चालत असतं. बरोबर, भले ते तुम्हाला त्यांचा टाईम आणि एनर्जी, स्किल देत असतील, बरोबर, पण त्या मोबदल्यात तुम्ही त्यांना मोबदला देताय बरोबर. सॅलरीमध्ये आणि त्यांचंही त्या इकोसिस्टममुळेच आज त्यांचं फॅमिली चालते, करेक्ट, त्यांचं पूर्ण उदरनिर्वाह होते करेक्ट. आणि याने सोसायटीची ग्रोथच होती. ग्रोथ होते. एक्झॅक्टली. सो एंटरप्रेन्योर्स हा मेजर रोल प्ले करतात सोसायटीमध्ये येस, येस, येस. आणि त्याला प्रॉफिट्स तर भेटलेच पाहिजेत त्यामुळे. बरोबर, कारण तो तितकं सॅक्रिफाईस करत असतो. बरोबर. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये एम्प्लॉई कधीच रिस्कमध्ये नसतो. बरोबर. एंटरप्रेन्योर नेहमी रिस्कमध्ये असतो. आणि रिस्कचा विषय आला म्हणून तुझं काय म्हणणं आहे की रिस्क विषयी काय आपण बोललोच नाही. रिस्क विषयी काय सांगशील की रिस्क तर घ्यायलाच पाहिजे. रिस्क आहे तो इश्क आहे. तो एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या भाषेत सांगितलेलं आहे. जे तुम्हाला आज समजते ते रिस्क आहे तो इश्क आहे. सो तुम्हालाही कधी लो फील वाटलं तर म्हणायचं रिस्क आहे तो इश्क आहे आणि रिस्क घ्यायची. फक्त मला या ठिकाणी एकच ऍड करायचं आहे, एक कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि कॅल्क्युलेटेड रिस्कचा अर्थ असा असतो की तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असाल तर त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज तुम्हाला लॉस होणार आहे किंवा होऊ शकतो याचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला कुठेतरी माहित असले बरोबर. पाहिजेत. तेव्हा तुम्ही त्या लॉसलाच थांबवू शकताय. बरोबर, दॅट इज कॅल्क्युलेटेड रिस्क. करेक्ट. आणि प्रॉफिट सुद्धा किती मॅक्झिमम जाऊ शकताय हे सुद्धा कॅल्क्युलेटेड असतं. सो तर तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे राईट, तुमच्या लाईफमध्ये, रेग्युलरली असू दे, बिझनेसमध्ये असू दे किंवा रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा करेक्ट. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिका. येस, येस. सो या ठिकाणी खूप सारे पॉइंट्स जर लिस्ट काढत बसलो आपण तर खूप सारे पॉइंट्स एकाच व्हिडिओजमध्ये आज आपले कव्हर झालेले आहेत. समाजाविषयीचं तुझं मत आम्हाला समजलेलं आहे आणि आपण आज त्या पद्धतीनेच काम करतोय. मला सांग की आपण जे कनेक्ट झालो त्याविषयी लोकांना काय सांगू शकतोस की आपण कनेक्ट किती कमी वेळामध्ये कसं लोक अट्रॅक्ट होतात सेम विजनची, बरोबर. कशी झालो आपण, कसं कनेक्ट झालो याविषयी तू काय बोलू शकतो? तुझं काय म्हणजे हे आहे की कनेक्ट झालो किती लगेच आपण कशाविषयी चर्चा केली की बाबा कोरोना चाललाय का किंवा तुझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स काय, म्हणजे फॅमिली पर्सनल प्रॉब्लेम किंवा मित्राचं काय झालं, असले डिस्कशन्स केले नाही. आपण? किती वेळ कनेक्ट झालो आणि किती वेळात आपण एक्झिक्युशन मोडला आलो? थोडंसं याविषयी काय म्हणजे नेटवर्किंग कसं होतं किंवा कसं व्हायला पाहिजे? करेक्ट, करेक्ट. तर बेसिकली नेटवर्किंग हा खूप महत्वाचा. आता मी आणि विशाल आय गेस आपण म्हणजे आम्ही दोघं पण एकमेकांना ओळखत होतो, पण असं पर्सनली कधी फक्त ओळखत चेहरा ओळख, कारण फक्त माहित होतं. स्कूलमध्ये सिनियर Right. ज्युनियरचं राईट. रिलेशन, पण एकदम कधी चेहऱ्याची ओळख, बोलणं ओळख नाही होतं. काय बोलणं नाही, काही नाही, कधीच नाही. आम्ही रिसेंटली आय गेस लास्ट वीक मध्ये लास्ट वीक मध्येच लास्ट आपण वीक मध्ये आम्ही ऍक्च्युअली पर्सनली भेटलो आणि भेटल्यानंतरच आमचं बिझनेस रिलेटेडच डिस्कशन चालू झालं की असं आहे वगैरे वगैरे आणि त्या रिलेटेडच बोलताना एकदम कनेक्ट झालं. मग विशाल म्हणाला की असं असं माझं युट्यूबचं हे आहे आणि आपण करूया. मी म्हटलं की आपण डेफिनेटली करूया. मला पण जे नवीन एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना मी जे शिकलोय त्या गोष्टी मला शेअर करायच्याच आहेत आणि मग आम्ही लगेच कनेक्ट झालो आणि आय गेस विदिन 4 डेज विदिन 4 डेज आम्ही पहिली ऍक्शन घेतली. राईट. सो आम्हाला हेच तुम्हाला सांगायचं आहे की चांगल्या गोष्टी होत असतील तर अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत, पण त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर असलं पाहिजे. Right. सो आज आम्ही दोघंही प्रिपेअर होतो, त्यामुळे आम्ही एक दोघांना ऍक्सेप्ट करू शकलो करेक्ट. आणि ऍज अ टीम म्हणून आमच्याकडे दोघांच्याकडे माइंडसेट आहे तोच की टीमने आपण पुढे जाऊ शकतो, बरोबर. इंडिव्हिज्युअल आपण पुढे नाही जाऊ शकत. राईट. सो टीम बिल्ड करण्याकडे आमचा फोकस नेहमीच असतो आणि आम्हा दोघांनाही अपॉर्च्युनिटी एकमेकांमध्ये दिसली, लगेच आम्ही कनेक्टही झालो आणि लगेच आम्ही एक्झिक्यूट सुद्धा करायला सुरुवात केलं. Correct. आणि तुमच्या समोर आमचा नवीन ब्रँड येतोयच, थोड्या दिवसातच तुम्हाला तेही समजेल की नवीन ब्रँड आम्ही लॉन्च करतोय दोघं मिळून. सो हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की चांगल्या लोकांना कनेक्ट करा, टीम बिल्ड करा, तुमच्या एक्सपर्टीज शेअर करा. तुमच्या शेअर केल्याने वाढणार आहेत तुमचे स्किल्स, शेअर केल्याने तुमचे स्किल्स कमी होणार नाही आहेत. या जगामध्ये आज घाबरू नका, जितकं शेअर कराल, बरोबर. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. Right. आणि त्याचबरोबर शेअरिंग बरोबर तुमचं नॉलेज वाढतंय हे तुम्हाला समजून घ्यायचं ऍक्च्युअली. Right. आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला का शेअर करतोय, कारण तुम्हाला शेअर केल्याने आमचा कॉन्फिडन्स, आमची एनर्जी वाढतीये, प्लस आमचं एक्झिक्युशनचं
एक्सपिरियन्स वाढतोय, बरोबर. कारण आम्ही त्या गोष्टी रिपीट करतोय करेक्ट. आणि आणि त्या आमचं नॉलेज वाढतं आणि या. त्यातून आमचं नॉलेज वाढतंय. तर तुम्ही सुद्धा यातून हेच घ्यायला पाहिजे, की कनेक्ट करा लोकांना, Yes. मेक युअर टीम, एक्सपर्टीज शेअर करा आणि खूप चांगले चांगले ब्रँड्स डेव्हलप करा. बरोबर. सो आज आपण लोकांना खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज दिल्या. आता मला असं वाटतं, की आपण लोकांना डायरेक्ट आपल्याशीच कनेक्ट करून घेऊया. कुठेतरी आपल्याशीच कनेक्ट झाले, तर डायरेक्टली आपण त्यांना आपलं नॉलेज शेअर करू शकतोय. बरोबर. ज्यांना आपल्या प्लॅटफॉर्म्स मधून शिकायचं आहे, ते तर शिकतीलच. करेक्ट. पण ज्या लोकांना असं वाटतंय, ज्यांची फ्रिक्वेन्सी आपली फ्रिक्वेन्सी किंवा तुमची थॉट प्रोसेस, विचार आणि आमचे विचार जर मॅच होत असतील, तर बरोबर. एकत्र यायला काही हरकतच नाही. काहीच हरकत नाही. Definitely. सो त्याच्यासाठी आता प्रिंट मायटी www.printmighty.in ही वेबसाईटचे फाउंडर आणि सीईओ आणि इनोव्हेटर आपल्या समोर आहेत. तर तेच आपल्याला सांगतील, की याच्यातून तुमच्यासाठी काय अपॉर्च्युनिटी आहेत आणि या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कसे डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. करेक्ट. सो यातून तुमची डेव्हलपमेंट तर होणारच आहे. बरोबर. आमचे स्किल्स, नॉलेज हे सगळं तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे. राईट. आणि त्याचबरोबर प्रूव्हन, अप्रूव्ड म्हणायला हरकत नाही किंवा प्रूव्हन, ट्रायल आणि टेस्टेड बरोबर. बिझनेस तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहेत Correct. किंवा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहेत. बरोबर. सो ते कसं ते आपण आता सुप्रीतकडून जाणून घेऊया. तर मी आता एवढे वर्ष झालं या कस्टम अपॅरल इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तर मला भरपूर असे कॉल्स वगैरे यायचे, की आम्हाला आमचा स्वतःचा टी शर्टचा ब्रँड चालू करायचा आहे वगैरे वगैरे. तर मग बेसिक प्रॉब्लेम काय होता आतापर्यंत या इंडस्ट्रीमध्ये, की एकतर ज्यावेळी तुम्हाला टी शर्टचा ब्रँड चालू करायचा असतो, त्यावेळी एकतर तुमच्याकडे डिझाईन्स पाहिजेत पूर्ण प्रॉपर. बरोबर. एक ऍटलीस्ट 20 डिझाईन्स तरी पाहिजेत. मग 20 डिझाईन्स तुम्ही बनवल्या तर तुम्हाला ते टी शर्ट प्रिंट करून घ्यावे लागणार. ज्यावेळी तुम्ही टी शर्ट रॉ मटेरियल तुम्हाला प्रिंट करून ठेवावे लागणार. प्रत्येक डिझाईन मध्ये 4-5 साईजेस Stock. असतात, स्मॉल टू डबल एक्सेल. स्टॉक. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रिंट करून ज्यावेळी आपण ठेवतो, त्यावेळी त्याचा एक ओव्हरहेड वाढतो, की तुम्हाला एवढं सगळं ठेवून करावं लागणार. मग एक नवीन कॉन्सेप्ट काय आली US मध्ये, ही आता ऑलरेडी Running मध्ये आहे. इंडियामध्ये भरपूर कमी कंपनीज आहेत ज्या ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आहेत इंडियामध्ये, पण कमी खूप कमी लेवलला sir. आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी अजून Right. अवेलेबल आहेत, आहेत. कारण आहेत. ग्रोईंग स्टेजमध्ये. करेक्ट. आणि ते म्हणजे ड्रॉप शिपिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या वेबसाईट, तुम्हाला एक तुमची ई कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे. तुम्हाला त्याच्यावरती तुमचे टी शर्टचे डिझाईन्स, मॉकअप्स वगैरे अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला फक्त तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करायचं आहे. आणि मार्केटिंग करून त्यावेळी तुम्हाला ऑर्डर येणार, त्यावेळी प्रिंट मायटी बॅकएंडमध्ये ती ऑर्डर पॅक करणार आणि तुमच्या कस्टमरला शिप करणार. आणि कस्टमरला कळणार नाही की ती प्रिंट मायटी कडून आलेली आहे. कस्टमरला वाटणार की ती तुमच्याकडूनच आलेली आहे. ह्या पूर्ण प्रोसेसला म्हणतात ड्रॉप शिपिंग. प्रिंट मायटीने आता ड्रॉप शिपिंग ही सिस्टम चालू केलेली आहे आणि अजून वेट लिस्ट आमची ओपन आहे. अजून पूर्ण लॉन्च केलेली नाही आहे, पण आम्ही इनिशियली ठराविक लोकांनाच इन्व्हाइट ओनलीच ऑप्शन आहे सध्या अवेलेबल. तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुमचा स्वतःचा टी शर्ट ब्रँड चालू करण्यासाठी, तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन ड्रॉप शिपिंग सेक्शनमध्ये तुमचे डिटेल्स देऊ शकता, तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, सो दॅट की तुम्ही लवकर त्या वेट लिस्टमध्ये जॉईन व्हा. तर हे बेसिक हे आहे. तुम्हाला काही करायचं नाही, इन्व्हेंटरी मॅनेज नाही करायची, का प्रिंटिंग मॅनेज नाही करायचं, का काही नाही करायचं. तुम्हाला फक्त तुमचे डिझाईन्स बनवायचं आहे, तुमचं प्रमोशन करायचं आहे तुम्हाला, तुमचं मार्केटिंग करायचं आहे व्यवस्थित आणि एक ब्रँड बिल्ड करायचा आहे. बाकी जो मेन डर्टी जॉब आहे तो सगळा आम्ही करणार तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये काही तुम्हाला करायची गरज नाही. तर ही एक मेन अपॉर्च्युनिटी आहे जी मला आज तुमच्यासमोर या प्लॅटफॉर्म थ्रू आणायची आहे. तर तेच मला सांगायचं होतं. ओके. सो या ठिकाणी सिंपल आहे, की तुमचा जो काही मेजर प्रॉब्लेम आहे, की स्टार्ट टू एंड सगळ्याच गोष्टी, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक आहे, त्याच्यामध्ये प्रिंटिंग मशिनरीज आहेत, वेंडर्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या एरियामध्ये घेण्यापेक्षा, म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा डायरेक्ट सोल्युशन आहे तुमच्यासाठी. तुमचा टी शर्टचा ब्रँडच बनवायला पाहिजे असंच आहे का, की बाबा माझा दुसरं काहीतरी काम आहे, दुसरा तरी काहीतरी प्रोडक्ट आहे किंवा माझं एक ऑलरेडी दुसरा एक ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये मी हे इंट्रोड्यूस करतोय, की तसंही चालतं का? म्हणजे मला सेपरेटली माझा टी शर्टचा ब्रँडच करायला पाहिजे असं काही नाही. जसं की माझा एखादा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आणि त्या ठिकाणी मी हिस्ट्री विषयी काहीतरी बोलतोय, तर मग हिस्ट्रीच्या थीम मध्ये मला टी शर्ट तुमच्याकडून भेटू शकतात का? इझिली. ओके. अजून एक प्रश्न असा,
की डिझाईन्स माझ्याकडे नाहीयेत किंवा मी तुम्हाला मला कशा डिझाईन्स पाहिजे ते सांगू शकतो, माझी थीम सांगू शकतोय. हम्म. तर तुम्ही मला डिझाईन्स वगैरे बनवून देऊ ते शकता. पण आम्ही त्याचं पण आम्ही फुल सपोर्ट देतो, डिझाईन सपोर्ट. तुम्ही फक्त एक कॉन्सेप्ट घेऊन यायचं आहे, मग हम्म. त्याच्यावरती टी शर्टची डिझाईन कशी बनवणार वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही इन हाऊस, आमच्याकडे डिझायनर्स आहेत, तर ते पूर्ण आम्ही तुमचं म्हणजे तुम्हाला जर का स्क्रॅच पासून एखादा ब्रँड मग ती डेव्हलप ती करायचा ई असेल कॉमर्स जर वेबसाईट मला पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही देऊ शकताय ते का? सुद्धा आम्ही देऊ शकतो. बघा. म्हणजे पूर्ण स्क्रॅच पासून एखादा म्हणजे तुम्ही जर का इन्फ्लुएन्सर असाल किंवा तुमचं इंस्टाग्रामवरती एखादा पेज असेल ज्याला फॉलोअर्स आहेत किंवा फेसबुकवरती एखादं पेज असेल ज्याला फॉलोअर्स आहेत आणि तुम्हाला जर का त्याच्या रिलेटेड मर्चंडाईज काहीतरी लॉन्च करायचं असेल, डिझाईन्स वगैरे लॉन्च करायचं असेल, तर आपण त्याला फुल हे सपोर्ट करू शकतोय. फुल ई कॉमर्स स्क्रॅच पासून बनवून देऊ शकतोय. येस. बघा, या ठिकाणी असं नाहीये की तुम्हाला फक्त माहिती दिली जाणार आहे, थेरी सांगितली जाणार आहे, असं नाहीये. तर किंवा ट्रेनिंगचे व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर केले जाणार आहेत, असं अजिबात नाहीये. ऍक्च्युअली हँड ऑन हँड सपोर्ट असणार आहे. बरोबर. एक्झिक्युशन करण्यासाठी लागणारे टूल्स टेक्निक्स डेव्हलप करून दिल्या जाणार आहेत. एक्झिक्यूट करून ऑर्डर पाडून दाखवली जाणार आहे. विथ सगळ्या गोष्टी अगदी कस्टमरला डिलिव्हर करून बरोबर. प्रॉफिट शेअरिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवणार आहात, बरोबर. सांगणार आहात आणि एक्झिक्यूट करून देणार आहात. बरोबर. सो त्यामध्ये मग खूप साऱ्या सर्व्हिसेस पण असणार आहेत. मग त्या लॉंग टर्म सर्व्हिसेस पण असतील किंवा शॉर्ट टर्म पण असू शकतील. सो एव्हरीथिंग इज अबाउट डेव्हलपिंग युअर बिझनेस, डेव्हलपिंग युअर टी शर्ट ब्रँड. करेक्ट. आणि स्टार्ट टू एंड अगदी स्क्रॅच पासून तुम्ही तुमचं टी शर्ट, जर तुम्ही विचार करत असाल की तुमचा पण टी शर्ट तुम्ही प्रिंट करायचे आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनचे, तुमच्या याचे आणि कंटिन्युअसली तुम्हाला सेल करायचे तर तुम्ही करू शकताय. येस. किंवा तुमच्या मनामध्ये थोडंफार काहीतरी शंका असेल तरी सुद्धा तुम्ही कुठून ना कुठून तरी कनेक्ट होऊ शकताय, येस. क्लिअर करून घेऊ शकताय की हे तुमच्या ब्रँडसाठी कसं बेनिफिटेड आहे बरोबर. किंवा तुम्ही हे तुमच्या ब्रँडमध्ये कसं इंट्रोड्यूस करू शकताय. आणि मला एक सांगायचं आहे, जर तुम्ही खरोखर एंटरप्रिनर त्या लेवलचे असाल तर तुम्ही अजून एक इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी ही सिस्टम प्रोसेस तुमच्यामध्ये इनबिल्ड करायला किंवा इंट्रोड्यूस करायला काहीच हरकत नाहीये. बरोबर. कारण याच्यामध्ये तुम्हाला काहीच हेडेक नाही. नाहीये. सो पूर्ण हेडेकची जबाबदारी सुप्रीतने घेतलेली आहे, प्रिंट माय टीने घेतलेली आहे. सो याच्यासारखी अजून अपॉर्च्युनिटी काय असू शकते. Correct. सो अजून एक गोष्ट आपण बोललोच की रेग्युलर कस्टमरसाठी ओनली वन टी शर्ट सुद्धा आपण येस. कस्टमाइज करण्यासाठी www.printmyt.in वरती कस्टमाइज प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती टी शर्टचा डिझाईन, टी शर्ट सिलेक्शन करू शकताय, कलर चॉईस करू शकताय, फॉन्ट सिलेक्शन करू शकताय, क्लिपआर्ट सिलेक्शन करू शकताय. तुम्हाला हवं तसं इझी अँड ड्रॉप अँड पिकचे जे काही सिस्टम बनवलेले आहे ते पोर्टल नक्कीच बघा. तुम्हाला हवं तसा टी शर्ट बिल्ड त्याच्यामध्ये डिझाईन करा, त्याची ऑर्डर द्या आणि त्याचबरोबर तुमच्या डिझाईन्स तुम्ही सोशल मीडियावरती शेअर देखील करू शकताय. सो हा सुद्धा बेनिफिट तुम्ही घेऊ शकताय. बरोबर. येस. सो मला असं वाटतं बऱ्यापैकी आपण सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत. सो जाता जाता मला अगदी की पॉइंट किंवा 1, 2 ते 3 गोष्टी अशा कोणत्या आहेत, आपण खूप साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आपल्या व्ह्युअर्स बरोबर. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की अशी कोणती गोष्ट आहे का की जी मी तुला विचारायची राहून गेली असेल आणि जी तुला शेअर करायची आहे? एखादी गोष्ट असेल, स्टोरी असेल, एखादा मुद्दा असेल, एखादा पॉइंट असेल, एखादा कोट असेल, स्लोगन असेल, एक्सपिरियन्स असेल, काहीही असू शकते की जे आपल्या बोलण्यामध्ये राहून गेलंय आणि ते तुझी इच्छा आहे की तू शेअर करायचं आहे. तो एक पहिला शेअर करायचं आणि फॉलोड बाय अजून एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे लास्ट आपला त्याच्यामध्ये शेवट आपण करतोय, की काय सांगू शकशील एंटरप्रेन्योर्सना अगदी थोडक्यात? अगदी तुझ्या म्हणजे समोर एखादा व्यक्ती उभा आहे आणि तो खूप ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे मी आता म्हणजे डेथ बेडवरती आहे की बाबा मी हे नाही करू शकत आता. आर्यापार. आता तो त्या सिच्युएशन मध्ये आहे की मी आर्यापार. आर्यापार, मी इकडे तर नाहीतर तिकडे तर. मग त्या एंटरप्रेन्योरला आज कोरोना सिच्युएशन म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये लोक गेलेली आहेत भरपूर. आणि आपण बघतोयच, आपण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतोयच. पण आपण किती लोकांना सावरणार? पण आज आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना सावरू शकतोय, याचा एक आनंद होतोय. तर ते पण आपल्याला कळायचं. तर पहिला हे सांग, काही राहून गेलं असेल बोलायचं, तुझी इच्छा असेल बोलायची तर ते तू बोलू शकतेस. मग ती गोष्ट असेल, सिच्युएशन असेल, काही असेल. आणि त्याच्यानंतर की बाबा काय एंटरप्रेन्योर्सना शेवटचं बोलू शकतेस, याच्यामध्ये काय सांगू शकतेस? तर सगळ्यात मेन म्हणजे एंटरप्रेन्योरशिप मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं मेंटल फिटनेस. हा. कारण की एंटरप्रेन्योरशिप एक असं कॅरेक्टर बिल्ड करणार तुमच्यामधून की ते दुसरं कुठलीही जर्नी किंवा कोणत्याही प्रोसेस मधून ते तसं बिल्ड नाही होणार.
आणि एवढा स्ट्रेस आणि एवढ्या ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट शिकलो. मी एक फिलॉसॉफी फॉलो करतोय. ग्रीक फिलॉसॉफी आहे, स्टोइसिझम म्हणतात त्याला. ओके. स्टोइसिझम सगळ्यात मेन काय एक गोष्ट सांगते, की जगामध्ये जे तुमच्या आजूबाजूला जे घडतंय त्याच्यावरती तुमचा झिरो कंट्रोल आहे. पण ते जे तुमच्यासोबत घडतंय त्याच्यावरती तुम्ही कसं रिॲक्ट करताय त्याच्यावरती 100% तुमचा कंट्रोल फक्त कंट्रोल. तुमचाच आहे. हा एकच रूल मी फॉलो करतोय, की होणार काहीतरी चुकणार, काहीतरी फेल होणार किंवा बाकीच्या जगातून तुमच्याकडे ऍक्शन्स होणार, रिॲक्शन्स काय द्यायची त्याला हे तुमच्या हातामध्ये आहे. तर आपण फक्त स्वतःला काम ठेवायचं. बाकीच्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. त्या गोष्टींवरती आपण काय करू शकतोय हा, ह्याचाच फक्त विचार करायचा, की मी काय ह्यावरती करू शकतोय, माझ्या कंट्रोलमध्ये काय माझ्या आहे. कंट्रोलमध्ये काय आहे, ते काय करू शकतोय आणि तीच फक्त गोष्ट आपण करायची. म्हणजे काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. कारण की जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्याच्यावरती विचार करण्यात काही पॉइंट नाही. आपण आणि anyways काही आज करू लोक जेव्हा डिप्रेशन मध्ये असतात तेव्हा आउटसाइड वर्ल्ड मध्ये फक्त बोट दाखवून रिझन शोधत असतात, करेक्ट स्वतःच्या फेल्युअर्सला लपवत असतात. करेक्ट आणि तेच की मी काय करू शकतोय याच्यापेक्षा ते लोकांनी काय करायला पाहिजे याचा जास्त विचार करत जास्त असतात. विचार करतात. पण त्यांनी काय आणि केलं पाहिजे हे आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये. म्हणून या ठिकाणी मला तो एक वाक्य आठवतंय, ते खूप छान आहे, ते इथंच कनेक्ट होते की डोंट रिॲक्ट रादर दॅन रिस्पॉन्ड. म्हणजे कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. राईट टेक अ मोमेंट, ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन अँड डू व्हॉट यू कॅन डू. करेक्ट एकदम बरोबर. सो प्रतिक्रिया करण्यापेक्षा प्रतिसाद द्यायला सुरुवात करा. राईट तर यस या मला वाटतं अशाच पद्धतीने तुला सांगायचं असेल की, तर यस, ती जी फिलॉसॉफी आहे, जी फिलॉसॉफी गेली 8 वर्ष 10 वर्ष आज त्याच्या एंटरप्रिनरशिप जर्नीमध्ये तू वापरत आलेला आहेस. आणि ती नक्कीच तुम्ही देखील या फिलॉसॉफीचा वापर करून बघू शकताय. आणि तुम्ही जर कोणत्या डिफरंट टाइप्स ऑफ फिलॉसॉफीज जर तुमच्या लाईफमध्ये वापरत असाल तर त्या सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर शेअर करा. आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकताय. तर ओव्हरऑल खूप छान पद्धतीनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी तुम्हाला जितकं काही चांगलं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न केला आणि कंटिन्युअसली आम्ही हे देत सुद्धा राहणार आहे. असं नाही आहे की हा शेवटचा आपलं तुमचं आणि आमचं रिलेशन राहणार आहे. बरोबर पुढे सुद्धा आम्ही खूप वेळा येणार आहे Yes. आणि खूप नवीन नवीन प्रोस्पेक्ट्स, नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू, नवीन थॉट प्रोसेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि त्याचबरोबर नुसते थेरोटिकल नाही आहे तर अपॉर्च्युनिटीज सुद्धा आम्ही राईट वेगवेगळ्या घेऊन येणार आहे. बिझनेसेसच्या अपॉर्च्युनिटी सुद्धा Correct. घेऊन येणार आहे. सो स्टे कनेक्टेड, आमच्या सर्व प्लॅटफॉर्म्सला कनेक्टेड राहा. सुप्रीतच्या पर्सनल प्लॅटफॉर्मचे जे लिंक्स आहेत आणि वेबसाईटची लिंक्स ही सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतोय. माझे काही इंस्टाग्राम हँडल्स असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक प्रोफाईल्स असतील, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शेअर करतोय. तुम्ही पर्सनली आमच्याशी कनेक्ट राहू शकता येस आणि आमच्या सर्व याच्याशी सुद्धा कनेक्टेड राहू शकता. सो परत एकदा या ठिकाणी शेअर केल्याबद्दल खूप चांगले चांगले इन्साइट्स आणि रिअल एक्सपिरियन्सेस, कुठलेही एक मुखवटा समोर ठेवून, एक प्रोफेशनलिझमचा हे ठेवून आज आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की या ठिकाणी कुठेही आम्ही ब्लेझर्स, कोट्स वगैरे असल्या गोष्टी केलेल्या नाही आहेत. कारण तो जो होता आधीचा जमाना होता त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूपच मॅटर करत होत्या. करेक्ट पण आज जर तुम्ही बघायला गेलात तर रिअल नॉलेज यालाच सॅल्यूट आहे, हॅट्स ऑफ आहे. आणि आम्ही रिअल नॉलेज, रिअल एक्सपिरियन्सेस शेअर करण्यावरती ट्रस्ट ठेवतोय. येस आणि इथून पुढे आम्ही तुम्हाला कोणत्याही स्टेजेसमध्ये तुम्हाला चांगला कंटेंट, चांगलं नॉलेज नेहमी शेअर करत राहणार. त्या ठिकाणी ह्या गोष्टींचा विचार केला जाणार नाही की नाही किती जास्त पद्धतीनं हे केलं जाईल. कंटेंट किती चांगला मिळेल आणि तो कंटेंट आज तुम्ही ऐका किंवा 5 वर्षानंतर जरी ऐकला तरी सुद्धा तो वर्क होणाराच कंटेंट असणार आहे. तो कुठलाही टाइम बॉन्डिंग कंटेंट नसणार आहे. ती थॉट प्रोसेस कुठलीही टाइम बॉन्डिंग Right. नसणार आहे. येस. सो अजून जाता जाता काही बोलायचं आहे का लोकांना? ओके. सो खूप चांगल्या पद्धतीने आपण डिस्कशन केलेलं आहे आणि या ठिकाणी आता आपण थांबतोय. ऍक्च्युली आम्हा दोघांची पण थांबण्याची इच्छा नाही आहे. पण असे बरेच एपिसोड्स तुमच्यासाठी येणार आहेत, बरेच व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहेत, बऱ्याच लोकांना सुद्धा आम्ही या ठिकाणी घेऊन येणार आहे. सो स्टे कनेक्टेड.
तुम्ही ग्रोथ करायची आहे, आम्ही सुद्धा ग्रोथ करणार आहे. कारण आमचं एकच स्लोगन आहे, की लोकांना सक्षम करणे आणि सक्षम समाज घडवणे म्हणजेच एम्पॉवर पीपल आणि एम्पॉवर ह्युमन लाईफ. सो याच गोष्टींसाठी आम्ही ह्या सिस्टम्स डेव्हलप केलेल्या आहेत, प्रोसेस डेव्हलप केलेल्या आहेत. सो नक्कीच शोध उद्योजकतेचा म्हणजेच डिस्कव्हरी ऑफ एंटरप्रिनरशिप हा कार्यक्रम, हा शो, टॉक शो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे आमचं मोटिवेशन आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकताय. तुम्ही आम्हाला पर्सनली ओळखत असाल तर पर्सनली शेअर करू शकताय किंवा तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला सुद्धा प्रतिक्रिया देऊ शकताय. कारण मी परत एकदा म्हणतोय, तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं मोटिवेशन आहे. सो स्टे ट्यून. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच. स्टे ट्यून. टेक केअर. बाय बाय. स्टे हेल्दी.